सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार आमेन। देव बाप्पा पुन्हा एकदा आम्ही तुझी महिमा करतो पित्या, तू सामर्थ्यशाली परमेश्वर आहेस आणि प्रभुदेवा निश्चित अर्थाने ज्या गोष्टी प्रभुदेवा या ठिकाणी तू आम्हाला सांगितल्यास पित्या प्रभुदेवा त्या आम्हाला प्रभुदेवा बोध करणाऱ्या आणि आमच्या जीवनामध्ये प्रभुदेवा अद्भुत अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या प्रभुदेवा गोष्टी आहेत। ज्या प्रकारे आम्ही कबूल केलं त्या प्रकारे प्रभुदेवा तू प्रभुदेवा तुझ्या वचनातून आमच्याशी बोलशील असं विश्वास आणि आम्ही विश्वास बाळगतो की पित्या तुझे वचन आमच्या हृदयामध्ये काम करतील प्रभुदेवा, आमच्या जीवनातल्या ज्या प्रभूची अनावश्यक गोष्टी आहेत ते काढून टाकतील आणि प्रभुदेवा जे आवश्यक आहे ते भरलंच जाईल प्रभूजी, जेणेकरून प्रभुदेवा आम्ही अधिक प्रभुदेवा तुझ्यावर विश्वास ठेवणारे, अधिक प्रभुदेवा तुझ्या सामर्थ्याने युक्त असलेले, अधिक तुला जवळून ओळखणारे प्रभुदेवा बनणार आहोत। इथं आलेला कोणताही व्यक्ती प्रभुदेवा रिकामा जाणार नाही, ज्यांनी कबूल केलेले जे स्वीकारलं आहे ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू तू काम करत आहेस असा प्रत्येक व्यक्ती तुझ्या गौरवाने भरून जाणार आहे, तुझ्या सामर्थ्याने भरून जाणार आहे प्रभुदेवा। आम्ही विश्वास बाळगतो की प्रभुदेवा आनंद आणि तुझ्यापासून येणारी शांती आज प्रभुदेवा तुझ्यापासून येणारं प्रार्थनेचं उत्तर येशूच्या नावात त्यांच्या जीवनामध्ये रिलीज केलं आहे। जाते वेळेस प्रभुदेवा ते तुझ्या महिमेने भरून जातील आणि प्रभू या आठवडाभरामध्ये प्रभू त्याचा अनुभव त्यांच्या जीवनात त्यांना होत नाही असं होऊ दे पित्या, प्रभू तू काम करणार आहेस असं विश्वास आम्ही बाळगतो प्रभुदेवा। प्रभू तू अशक्य गोष्टीला शक्य करणारा परमेश्वर आहेस आणि ज्या गोष्टी आम्हाला तू शिकवत आहेस आमेन मध्ये आम्ही स्वीकारलेल्या आहेत आणि त्यात काम करणार आहे प्रभू। हालेलुया हालेलुया। दुष्ट आत्म्याचं सामर्थ्य, अंधकाराची शक्ती जे प्रभूजी त्यांच्या मनाला बहकवते येशूच्या नावात मी त्याला धमकावतो प्रभुदेवा, त्याच्या विरोधात प्रभुदेवा खिंडीत मी उभा राहतो प्रभुजी की सैतान त्यांच्या अंतःकरणातली वचनं चोरून येणार नाही, ती वचनं त्यांच्या हृदयात प्रभुदेवा रुजतील आणि फळ आणतील प्रभूजी असं हो प्रभूजी। केवळ वया भरणार नाही प्रभुदेवा ते तर प्रभुदेवा त्यांच्या अंतःकरणात ते निहिलं जाईल प्रभूजी असं हो प्रभू तू काम करणार आहेस आमच्या जीवनामध्ये प्रभुदेवा तू काम करणार परमेश्वर आहेस आणि या गोष्टी तू घडवणार आहेस असा विश्वास मी बाळगतो तारणाऱ्या येशूच्या नावात मागतो आमेन। बसूया आपण सगळे हालेलुया हालेलुया। आपण एक नवीन संदेश सुरू केला होता आणि त्याचं नाव यहोवाच्या नावाविषयी आपण पाहतो आणि मागील आठवड्यामध्ये मी यहोवा एलोहिम विषयी सांगितलेलं होतं। प्रेज द लॉर्ड। आठवलं सगळ्यांना? बाजूला सांगा यहोवा एलोहिम द क्रिएटर निर्माण करता परमेश्वर। किती लोकांनी मनन केले याच्यावरती या आठवड्यात? 1 2 3 4 बस हालेलुया। बाजू तुम्ही कधी बदामाचं झाड पाहून किंवा आवळ्याचं झाड पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या वेली पाहून कधी तुम्ही देवाला ह्या गोष्टीबद्दल धन्यवाद दिला का की प्रभू तू हे सगळं काही माझ्यासाठी बनवलं? प्रेज द लॉर्ड। त्यांच्याकडे पहा आणि म्हणा प्रभू हे तू माझ्यासाठी बनवलेस। हालेलुया। सिंह, वाघ, हत्ती, उंट जे प्राणी आहेत ना तुम्ही पाहिले नाही कधी तर तुम्हाला देवाची विविधता समजून येईल, देवाचं प्लॅन देवाची योजना समजून येईल। उंट कधी इकडे चालू शकत नाही, वाळवंटात चालतो है ना, हत्ती इकडे नाही चालत, हत्ती जंगलामध्ये असतो कारण खाण्यासाठी भरपूर लागतं हत्तीला आणि हे इथे मिळणार नाही, ते जंगलामध्ये मिळतं आणि म्हणून तो तिथं आहे। प्रेज द लॉर्ड। बाग कधी पिंजऱ्यामध्ये राहू शकत नाही, लवकरच तो मरण पावतो। माहिती तुम्हाला आपल्या देशात सुद्धा काही चिट्टे आणले होते आफ्रिकेतून इथे पण ते जगले नाही, लवकर मरण पावले का? कारण वातावरणामध्ये त्यांना वातावरण सूट झालं नाही, बऱ्याच गोष्टी झाल्या। परमेश्वराने ज्या ज्या ठिकाणी सर्व गोष्टी निर्माण केलेल्या आहेत आणि म्हणून परमेश्वर हा निर्माण करता उत्तम निर्माण करतो, तो तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तयार करू शकतो। हालेलुया। नवनिर्मिती करण्याचं सामर्थ्य कोणाजवळ असेल तर ते देवाजवळ आहे। हालेलुया। आणि शून्यातून नवनिर्मिती करतो। कशातून निर्माण करतो तो? शून्यातून। त्याला काहीही रॉ मटेरियल कोणत्याही प्रकारची जी आपल्याला लागते ती वस्तू लागत नाही, हवेतून निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे। जिथं त्याला पेरलं नाही तिथून तो उपटतो, जिथं त्याने पसरलं नाही तिथून तो गोळा करतो। प्रेज द लॉर्ड। आणि याबद्दल देवाला धन्यवाद द्यायला शिका आणि जर या गोष्टीला तुम्ही स्वीकारलं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये निराश का असेना, कोणतीही परिस्थिती का असेना पण त्या सगळ्या परिस्थितीत नवनिर्मितीचं सामर्थ्य त्याजवळ आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये काम करेल। जो यावर विश्वास नाही ठेवत त्याच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य काम करणार नाही।
हालेलुया. जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच काम करेल. आणि म्हणून यहोवा एलोहिम विषयी नक्कीच विचार करा, मनन करा आणि तो संदेश पुन्हा एकदा ऐका. नक्कीच प्रभू तुम्हाला त्या संदेशातून नक्कीच तुमच्याशी बोलेल. हालेलुया. आज आपण पाहणार आहोत यहोवा एल शदाय. हालेलुया. मला सांगा यहोवा एल शदाय. यहोवा एल शदाय म्हणजे काय? पॉवरफुल गॉड, सामर्थी, सर्व सामर्थी परमेश्वर. मला सांगा सर्व सामर्थी परमेश्वर. तुम्हाला माहित आहे परमेश्वराने स्वतः या नावाची ओळख एका देवाच्या सेवकाला करून दिलेली. स्वतः तो म्हणाला असा की मी यहोवा एल शदाय आहे. प्रेज द लॉर्ड. मी स्वतः म्हणतो. वाचा माझ्या बरोबर उत्पत्तीचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. यहोवा एल शदाय त्याची ओळख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 17वा अध्याय पहिलं वचन. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहोवा एल शदाय हा शब्द बायबल मध्ये 48 वेळा आलेला आहे. किती वेळा आलेला आहे? 48 वेळा आलेला आहे. आणि हा यहोवा एल शदाय सर्व समर्थला इब्री भाषेमध्ये मी जे सांगत आहे तुम्हाला, बायबल ज्या भाषेमध्ये मूळ भाषेमध्ये लिहिलं त्या भाषेतले शब्द मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही म्हणाल की हे नवीन काहीतरी आहे, पण नवीन नाहीये. बायबलमध्ये हे अगोदर पासून आहे. कदाचित तुम्हाला त्याची माहिती नाही, कदाचित त्याची तुम्हाला ओळख नाही, कदाचित त्याच्याविषयी तुम्ही जास्त विचार केला नाही, कदाचित आपण जास्त त्याच्याविषयी पाहिलं गेलं नाही आणि म्हणून ते शब्द आपल्याला काहीतरी नवीन वाटतात, काहीतरी वेगळे वाटतात. पण हे शब्द बायबलमध्ये अगोदर पासून लिहिलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. अगोदर पासून देवाची इच्छा आहे की या शब्दाने आपण देवाला ओळखावं. प्रेज द लॉर्ड. यहोवा एल शदाय. आणि हा शब्द स्वतः परमेश्वराने अब्राहमाला सांगितला आणि तो प्रथमच या ठिकाणी शब्द आलेला आहे. प्रथम ज्यावेळेस शब्द लिहिला गेला ना तो या ठिकाणी आलेला आहे. 17वा अध्याय आणि पहिलं वचन. आणि तो म्हणाला की मी सर्व समर्थ परमेश्वर आहे, म्हणजेच मी यहोवा एल शदाय आहे आणि हे मनात ठेवून चाल असं त्याला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. इतकी वर्ष अब्राहम परमेश्वराला ओळखत होता का? नक्कीच ओळखत होता. अब्राहम परमेश्वर त्याला माहिती होता का? नक्कीच त्याला सर्व काही माहिती होतं. पण इथून पुढे मात्र देव त्याला स्वतःची पुन्हा नव्यानं ओळख करून देतो आणि नव्यानं असं म्हणतो की मी सर्व समर्थ देव आहे, मी यहोवा एल शदाय आहे. आणि ही गोष्ट तुझ्या मनामध्ये सदा सर्व काळासाठी राहिली पाहिजे. केवळ अब्राहमालाच नाही तर नंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी परमेश्वराने स्वतःची ओळख अशा प्रकारे करून दिलेली आहे. वाचा उत्पत्तीचा 28वा अध्याय आणि 3रं वचन. या ठिकाणी सुद्धा देवानं ओळख पुन्हा एकदा करून दिली. सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देव, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझपासून राष्ट्र समुदाय उद्भव. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी याकोबाला इसहाक काय देत आहे? आशीर्वाद देत आहे. आशीर्वाद देत असताना त्यानं तो शब्द वापरलेला आहे की यहोवा एल शदाय तुला काय देव? आशीर्वाद देव. सर्वसमर्थ म्हणण्यापेक्षा आपण यहोवा एल शदाय सारखं वारंवार म्हणणार आहोत. बाजूला सांगा यहोवा एल शदाय. ज्यावेळेस तुम्ही हे शब्द बोलताना, ज्यावेळेस मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं होतं की ज्यावेळेस हा शब्द बायबलमध्ये यहोवा हा शब्द यायचा त्या वेळेस यहुदी लोक ज्या वेळेस हे लोक लिहित होते त्या वेळेस ते जाऊन अंघोळ करून यायचे आणि पुन्हा लिहून परत एकदा जाऊन अंघोळ करून यायचे. कारण त्यांच्या लेखी किंवा त्यांच्या डोक्यामध्ये हे शब्द कायमचे असे बसलेले होते की ते परम पवित्र शब्द आहे, त्याला दुसरं कुठलंही तोड नाही आणि ते देवाला उच्चारणारे म्हणजे देवाचं नाव घेणारे शब्द आहे. आणि म्हणून त्याचं नाव पवित्रपणे घेतलं पाहिजे, त्याचं नाव अत्यंत शुद्धतेने घेतलं पाहिजे. त्याचं नाव घेत असताना आपल्या मनामध्ये एक शुद्ध भाव पाहिजे, त्याच्या जवळ जात असताना आपल्या मनामध्ये एक शुद्ध भाव पाहिजे. आज देवाचा लोकांनी काय केलेलं आहे? पूर्णपणे चष्टामस्करी केली देवाची. देवाच्या उपस्थितीत त्यांना भीती वाटायचं बंद झाले. आणि हे भीती वाटायचं बंद कोणाला झाले माहिती आहे? जे विश्वास ठेवतात त्यांना बंद झाले. भीती वाटायची, त्यांना भीती वाटायची बंद झाली. का भीती वाटायची बंद झाली? कारण देव त्यांच्या खिशात आहे असं वाटत. पण देव खिशात नाही. हालेलुया. देव आपल्या खिशात नाही. कारण देव असं म्हणतो वचनामध्ये की जर मी स्वर्गामध्ये सिंहासन मांडलं तर स्वर्गात सिंहासन मांडून जर स्वर्गात परमेश्वर बसला तर त्याचे पाय पृथ्वीवरती टेकतात. प्रेज द लॉर्ड. इतका तो मोठा आहे आणि तो परमेश्वर इतका मोठा असून सुद्धा असं म्हणतो की मी तुमच्या हृदयात राहतो.
प्रेज द लॉर्ड. मी तुमच्या अंतःकरणात राहतो. जर अंतःकरणात तो राहतो तर अंतःकरणाला घाण करण्यासाठी किंवा शरीराला घाण करण्यासाठी बऱ्याचशाच गोष्टी मानवानं शोधून ठेवले आणि त्याच्यामध्ये तो इतका गुंग झालेला आहे. त्याला असं वाटतं की परमेश्वर पूर्णपणे माझ्यासारखाच आहे आणि म्हणून बायबलच सांगतं की मी तुझ्यासारखा नाही, ही गोष्ट मी तुझ्यासमोर प्रगट करेन. अब्राहमाला इतकी वर्ष 99 वर्षापर्यंत अब्राहम देवासोबत राहत होता, देवाला ओळखत होता, देवाला जाणत होता. पण इथून पुढे मात्र देव आता ती गोष्ट त्याला देऊ करणार होता की जी गोष्टीसाठी इतकी दिवस तो राहिलेला आहे आणि ती गोष्ट त्याला देऊ करणार आहे. आणि म्हणून ती गोष्ट देऊ करण्यापूर्वी देव त्याला सांगतो की मी यहोवा एल शदाय आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पण तुमच्या जीवनामध्ये काहीतरी सामर्थ्य काम होणार आहे, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये काहीतरी मोठं काम होणार आहे, त्यावेळेस देव तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायला चालू करतो. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, देवाची ओळख देव तुला स्वतः करून देईल. प्रेज द लॉर्ड. देव कोणालाही स्वतःची ओळख करून देत नाही. नाही तर सगळ्यांनी विश्वास ठेवला इथं बसायला जागा नसते आपल्याला, पण असं होत नाही. देव कुणाला ओळख करून देतो स्वतःची? ज्याच्या जीवनामध्ये त्याला काहीतरी सामर्थ्य काम करायचं आहे त्यालाच तो ओळख करून देतो. त्याच्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार त्याला घडवायचा आहे, काहीतरी अद्भुत करायचं आहे, त्याला तो ओळख करून देतो. कारण तो सामर्थ्य परमेश्वर आहे. ज्या ठिकाणी अशी भविष्यवाणी झाली ना, त्या ठिकाणी परमेश्वराने स्वतःची ओळख करून दिली. त्या ठिकाणी परमेश्वराला सांगितले मी असा आहे, मी तसा आहे, मी आहे आणि मी यहोवा राफा आहे, मी यहोवा एल शदाय, मी यहोवा एलोहिम आहे. त्याच्यानंतर मी यहोवा निस्सी आहे, मी यहोवा आयन आहे. म्हणजे काय, त्याला यहोवा यावे म्हटलेलं आहे. म्हणजेच मीच केवळ देवा, दुसरा कोणी नाही. मोशेला परमेश्वराने स्वतःची ओळख करून दिली. माहिती तुम्हाला, मी यहोवा यावे आहे असं तुम्हाला म्हणायचं. मी आयम म्हणजेच काय, मी परमेश्वर, केवळ मीच आहे, दुसरा कोणी नाही. तिथून पुढे मोशेचं जीवन पूर्णपणे पालन है ना, त्याच्याविषयी पण आपण नंतर पाहू. पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की तो यहोवा एल शदाय आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी प्रगट करतो. अजून वाचा वचन, उत्पत्ती 48:3. उत्पत्ती 48 अध्याय आणि 3 वचन. याकोब योसेफास म्हणाला, सर्व समर्थ देवाने कनान देशातल्या लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर ज्या लोकांनी म्हणजे अब्राहमाला ओळख करून दिली परमेश्वराने, तीच ओळख अब्राहमाने कुणाला करून दिली माहितीये? इसहाकाला करून दिली. हालेलुया. आणि तो इसहाक याकोबाला आशीर्वाद देतो, आपल्या मुलाला आशीर्वाद देतो, म्हणजे अब्राहमाच्या नातवाला आशीर्वाद देतो. त्यावेळेस तो म्हणाला की सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देईल. हालेलुया. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस याकोब योसेफाला आशीर्वाद देण्याची वेळ येत आहे, याकोब आपल्या 12 मुलांना आशीर्वाद देत आहे, त्यावेळेस सुद्धा, कारण या ठिकाणी आपल्याला याकोब काय मिळते, 48 अध्यायामध्ये याकोबाने आशीर्वाद दिलेला आहे. कोणाला आशीर्वाद दिला? आपल्या 12 मुलांना आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा तो ओळख करून देतो, यहोवा एल शदाय तुला आशीर्वाद देव. हालेलुया. यहोवा एल शदायने मला लूज मध्ये दर्शन दिलं, यहोवा एल शदाय माझ्या सोबत होता, यहोवा एल शदायने मला आशीर्वाद केलेला आणि तोच देव तुला आशीर्वाद देव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला ओळख यासाठी करून दिली जाते की तुम्ही तुमच्या लेकरांना त्याची ओळख करून द्या. प्रेज द लॉर्ड. कारण लेकरांना तुम्ही जर ओळख करून देणार नाही तर त्याची ओळख तुम्हाला झालेली नाही किंवा तुम्ही त्या ओळखीविषयी इतके सज्ञान झालेलं नाही. लक्षात घ्या, देवाची ओळख होणं ही देवाची मोठी कृपा आहे आपल्यावर. जर देवाची ओळख होत नाही ना, काही लोकांना आपण सांगून सुद्धा समजत नाही, त्यावेळेस लक्षात घ्या की त्याच्यावर देवाची ओळख नाही झाली. कारण ज्याला आपलं स्वतः देव प्रगट होतो त्याला निश्चित अर्थाने त्या जीवनामध्ये अद्भुत काहीतरी व्हायला चालू होतं. आणि परमेश्वर त्याचं नावच तो स्वतः घेत आहे. तो म्हणत आहे असं की मी सर्व समर्थ देव आहे. या नावाला तुम्ही ओळखलं पाहिजे, या नावाला तुम्ही जाणलं पाहिजे. लक्षात घ्या, जर तुम्ही जाणणार नाही तर तुमच्या जीवनामध्ये ते सर्व समर्थचे काम व्हायला असं वाटतं. आपल्याला असं वाटतं ना की माझ्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत काम व्हावं, अद्भुत गोष्टी व्हाव्या, असं काहीतरी व्हावं की जे कोणाच्याही जीवनामध्ये होत नाही. जर ते असं व्हावं असं वाटत असेल तर त्याची ओळख तुम्हाला झाली पाहिजे की तो सर्व समर्थ देव आहे. हालेलुया. कारण उगीच तो काहीही काम करणार नाही, उगीच कोणाच्याही जीवनामध्ये तो उठतो आणि काहीतरी चमत्कार घडवतो, असं काही होत नाही. देव औचित काही करत नाही. त्याच्या पाठीमागं खूप मोठा प्लॅन असतो, त्याच्या पाठीमागं खूप योजना. ती योजना तुम्हाला माहित नसते, ती योजना आपल्याला कळत नाही, आपल्याला माहित नसतं की तो काय काम करत आहे, काय योजना आखत आहे, कुठल्या प्रकारच्या गोष्टी बदलत आहे, कुठल्या प्रकारचं काम करत आहे तो, आणि कधी तो देणार आहे, कधी चमत्कार करणार आहे, हे सगळं काही आपल्याला माहित नसतं. आणि म्हणून आपल्याला वाटतं की देवाने औचित काही सर्व घडवलं. औचित परमेश्वर काहीही घडवत नाही, अचानक काहीही देव घडवत नाही. त्याच्या पाठीमागे प्री प्लॅन झालेला असतो. हालेलुया. आणि म्हणूनच आपली ओळख परमेश्वर काय करतो, मी ओळख करून देतो तो की मी सर्व समर्थ
देव आहे. सर्वसमर्थ मी देव आहे किंवा मी यहोवा एल शदाय हे म्हणण्यापाठीमागे सर्वात मोठी कारण काय आहेत बरं? माझ्या बरोबर वाचा उत्पत्तीचा 18 अध्याय 14 वचन. अध्याय काही बरीच वचनं आपल्याला काढावी लागतील. परमेश्वराला काही असाध्य आहे काय? कुठल्या वसंत ऋतूत नेमलेल्या समयी मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा असालेला मुलगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वसमर्थ ही ओळख करून दिल्यानंतर अभिवचन दिले गेले अब्राहमाला. प्रेज द लॉर्ड. आणि ते वचन काय सांगते या ठिकाणी की परमेश्वराला काही असाध्य आहे काय? हालेलुया. ही गोष्ट त्याला प्रगट करायची होती, त्याला सांगायचं होतं की देवाला काहीच अशक्य नाही. देवाला सर्व काही शक्य आहे, सर्व काही तू करू शकतो हे त्याला सांगायचं होतं. आणि म्हणून त्याला सुरुवातीला ओळख करून दिली की मी यहोवा एल शदाय आहे. हालेलुया. जर तुम्ही लुकाच्या शुभवर्तमानात वाचलं, जर केवळ देव उत्पत्तीमध्येच म्हणाला का, केवळ जुन्या करारातच म्हणाला का? नाही, तर नव्या करारात सुद्धा देव म्हणालेला आहे. वाचा माझ्याबरोबर लुकाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 37 वचन. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. हा, देवाला काहीच अशक्य होणार नाही. कोण म्हणाला ते? देवदूत. कोण म्हणाला ते? देवदूत म्हणाला, मरियला म्हणाला की देवाला काहीच अशक्य होणार नाही. या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे त्या जन्माची भविष्यवाणी केली गेली त्यावेळेस, कारण मरियला ह्या गोष्टी सगळ्या असंभव वाटत होत्या, अशक्य वाटत होत्या, पण देवानी देवदूतांच्या द्वारे ही गोष्ट त्यासमोर एकदा प्रगट केली की मी सर्वसमर्थ देव आहे, मला काहीच अशक्य नाही. बायबल असं पण सांगतं की मी सर्व मानव जातीचा देव आहे आणि मला अवघड असं या पृथ्वीवर काहीच नाही. हालेलुया. जर त्याला अवघड असं काही नाहीये तर ती गोष्ट तो प्रगट करतो आपल्या शब्दातून की माझं नावच आहे की मी अशक्य गोष्टींना शक्य करणारा परमेश्वर आहे. जे असाध्य आहे त्याला साध्य करणारा मी देव आहे. आणि ही ओळख आपल्या मनामध्ये राहावी यासाठी तो आपलं नाव प्रगट करतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस तो आपल्या स्वतःचं नाव अशा प्रकारे सांगतो त्यावेळेस त्याचे पुरावे पण देतो. प्रत्येक ठिकाणी तो पुरावे देतो. जसं अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं तर अब्राहमाला परमेश्वराने काय दिला? पुरावा दिला. अब्राहमाला काय पुरावा दिला की 100व्या वर्षी अब्राम बाप झाला. हालेलुया. काय झाला? अब्राम 100व्या वर्षी बाप झाला. कारण 100व्या वर्षी त्याला मुलगा होणं हे अशक्य होतं. तो पूर्णपणे म्हातारा झालेला होता. पण परमेश्वराने हे दाखवून दिलं की मी सर्वसमर्थ देव आहे आणि मी जसा बोलतो तशा प्रकारे मी करतो. त्याचा हा पुरावा. हालेलुया. ज्यावेळेस मरियाने शंका घेतली किंवा मरिया असं म्हणाली की असं कसं होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही, पण देवानं सांगितलं की देवाला काहीच अशक्य नाही. आणि मरियेच्या पोटी कोणत्याही प्रकारच्या पुरुषाचा संबंध न येता मरियेला येशू ख्रिस्त तिच्या पोटी जन्माला आला. हालेलुया. देव दाखवून देतो. देव ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो सांगतो. ज्यावेळेस तो सांगतो की मी यहोवा एल शदाय तर पुराव्यानिशी तो सिद्ध करतो की मी यहोवा एल शदाय. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा त्यावेळेस तो पुराव्यानिशी सिद्ध करेल. आणि आजच केवळ त्याच काळामध्ये म्हणजे अब्रामाच्याच काळामध्ये यहोवा एल शदाय होता आणि आज नाही असं अजिबात नाही. लक्षात घ्या, आज सुद्धा यहोवा एल शदाय काम करत आहे. हालेलुया. आज सुद्धा त्याचं काम चालू आहे. तो पवित्र आत्म्याच्या स्वरूपामध्ये काम करत आहे, येशू ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये काम करत आहे, पण त्याचं काम चालू आहे. मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं की यहोवा विटनेस विषयी मी शिकवत नाहीये. मग मी तुम्हाला यहोवाच्या नावं यासाठी शिकवत आहे की तुम्हाला येशू ख्रिस्त पवित्र आत्मा या तिघांच्या विषयी एकत्र बनून आपण शिकवत आहोत. आणि ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट शिका त्यावेळेस यहोवा एल शदाय तोच परमेश्वर जो येशूच्या स्वरूपामध्ये काम करत होता, पवित्र आत्म्याच्या स्वरूपामध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करतो, तो काम करत आहे. हालेलुया. आणि नंतर जाऊन पौल असेल, पेत्र असेल, नंतर या सगळ्या लोकांना देवानं आपली ओळख अशाच प्रकारे करून दिलेली आहे की मी सर्वसमर्थ देव आहे, मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. ज्यावेळेस योहान बाप्तिस्मा करणारा योहान आपल्या शिष्याला पाठवतो आणि त्यावेळेस पाठवत असताना तो असं म्हणतो की तुम्हीच येणार आहात की अजून दुसऱ्याच्या मी वाट पाहावी, याच्याविषयी तो प्रश्न विचारायला पाठवतो. आणि त्यावेळेस येशू त्याला बाकीचं काही स्पष्टीकरण देत नाही. बाकी येशू ख्रिस्त त्याला काय म्हणतो माहिती आहे? आंधळे पाहताय, नंगडे चालताय, हे जाऊन योहानाला जाऊन सांगा. हालेलुया. कारण जे मानवाला शक्य नाही ते केलं जात आहे, म्हणजेच मी सर्वसमर्थ देव. हालेलुया. तुला दुसऱ्याची वाट पाहण्याची गरज नाही, कारण हे सगळं करणारा कोण आहे? मी आहे. हे सगळं करणारा जर मी आहे तर हे असाध्य ते साध्य मी करत आहे, याचा अर्थ मीच सर्वसमर्थ आहे. दुसरं कोणाची वाट पाहायची तुला आवश्यकता नाही. येशू ख्रिस्त त्याच प्रकारे स्वतःला प्रगट करतो. लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताने असं पण म्हटलेलं आहे की माझ्यावर माझं बोलणं पाहून विश्वास ठेवू नका, तर माझं कार्य पाहून विश्वास ठेवा. हालेलुया. का असं म्हणाला तो? कारण तो कार्य जे करत होता ते कोणत्याही मानवाला शक्य नव्हतं.
कारण यहुदी लोक ज्यावेळेस त्याच्याकडे पाहायचे त्यावेळेस म्हणायचे की आंधळ्याचे डोळे कोणाला उघडता येतात का, जन्मांधळ्याचे डोळे कोणाला उघडता येतात का, जर असं असाध्य काम तू करत आहे तर निश्चित अर्थाने हा सर्व समजताय. आमेन. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, तो पुरावा देतो. Yes. तो पुरावा देतो. तू केवळ बोलत नाही, तो पुरावा देतो, प्रकट करतो, सांगतो की मी परमेश्वर आहे. हालेलुया. तो म्हणाला की मी यहोवा एल शदाय, तर तो सांगतो की मी प्रकट करतो. कारण लक्षात घ्या, पवित्र आत्म्याचं काम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं नंतर. कुठं पवित्र आत्म्याचं काम? पेत्र ज्यावेळेस पवित्र आत्म्यानं भरलेला होता आणि त्याची सावली पडायचे चमत्कार व्हायचे. केवळ पेत्राच्या सावलीत चमत्कार होत होते का? नाही. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता त्या पेत्राच्या सावलीत चमत्कार होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता त्याच पौलाच्या रुमालाने चमत्कार होत होते. हालेलुया. जर पौलामध्ये पवित्र आत्मा नसता तर ते काम झालं नसतं. जर पौला पेत्रामध्ये पवित्र आत्मा नसता तर ते चमत्कार झाले नसते. हालेलुया. पवित्र आत्मा सुद्धा सर्व सामर्थ्य आहे, येशू सर्व सामर्थ्य आहे आणि यहोवा एल शदाय सुद्धा सर्व सामर्थ्य आहे. हे तिघजण एकत्र आहे. हालेलुया. आणि म्हणून यहोवा एल शदाय, जसं परमेश्वर म्हणत आहे या ठिकाणी की मी यहोवा एल शदाय, तर तो स्वतःचे पुरावे सुद्धा देत आहे. 43:14 उत्पत्ती 43:14 पहा. तिथं सुद्धा लिहिलेलं आहे की यहोवा त्या मनुष्यापुढे तुम्ही गेला म्हणजे सर्व समर्थ देवाला तुमचा कळवळा यावं आणि तुमचा भाऊ बन्यामीन यास तो मनुष्य परत तुमच्या हवाली करू आणि यावर मी आपल्या मुलांना मोकलो करू. हा, या ठिकाणी पुन्हा एकदा पौल याकोब काय सांगतो या ठिकाणी की सर्व समर्थ परमेश्वराला काय घेऊ, परमेश्वरला कळवळा येऊ आणि त्या मनुष्यापुढे, म्हणजे कोणत्या मनुष्यापुढे? योसेफापुढे. कारण योसेफाकडे आपल्या दुसऱ्या मुलांना तो पाठवत आहे. अजून योसेफाने स्वतःची ओळख करून दिली नव्हती. ती घटना तुम्ही घरी जाऊन नंतर वाचा, इतक्या वेळेने आपल्याजवळ वाचण्यासाठी. पण एक गोष्ट आहे की याकोब आपल्या लेकरांना बोलता बोलता देवाची ओळख करून देतो. हालेलुया. बोलता बोलता तो काय सांगत आहे की यहोवा एल शदाय तुमच्या बरोबर असेल. हालेलुया. यहोवा एल शदाय सदैव तुला काय करेल? तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तो तुमच्या पुढे चालेल, तुम्हाला सहाय्य करेल, मदत करत राहील. लक्षात घ्या, अब्राहम असेल, इसाहक असेल किंवा याकोब असेल, नंतर बरेच लोक असतील की त्यांनी त्या त्या वेळेस या सगळ्या गोष्टी आपल्या शब्दातून यासाठी प्रगट केल्या की देवानी स्वतःचं नाव त्यांच्या समोर अशा प्रकारे प्रगट केलेलं होतं. हालेलुया. कारण तुम्ही त्या देवावर विश्वास ठेवत आहात की तो यहोवा एल शदाय आहे, सर्व समर्थ आहे. बाजूला सांगा, तू यहोवा एल शदायवर विश्वास ठेवतोस. हालेलुया. लक्षात घ्या, बायबल आपल्याला स्तोत्र 16वा अध्याय आणि 5व्या-6व्या वचनामध्ये त्याच वचनाविषयी अजून स्पष्टीकरण आपण पाहूया. 16वा अध्याय 5 आणि 6. स्तोत्र 16:5. परमेश्वर माझा वदनाचा ज्ञानाचा वाटा आहे, माझा वाटा सांभाळणारा तुझा. 6. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत, माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. 73-25 वाचा. स्तोत्र 73-25. माझा देह व माझे हृदय ही खचली तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व वाटा आहे. या ठिकाणी देव हा शब्द नुसता आलेला आहे, पण इब्री भाषेतलं जे वचन सांगतं ते एल शदाय त्या ठिकाणी आलेलं आहे. यहोवा एल शदाय आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मराठीतलं भाषांतर जे आहे ते अशा प्रकारे आहे की जे थोडंसं त्याला आपण मिस्टेक म्हणू किंवा त्याला आपण चुकीचं भाषांतर म्हणू. पण बायबल मात्र आपल्याला, मी जे भाषांतर तपासतो किंवा मी जे भाषांतर वाचतो त्या भाषांतरामध्ये वारंवार यहोवा, ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला वचन वाचायला लावत आहे त्या त्या प्रत्येक ठिकाणी यहोवा एल शदाय हा शब्द आलेला आहे. आणि दावीदाला सुद्धा यहोवा एल शदायची काय होती? ओळख होती. आणि म्हणून तर त्यानं सुद्धा आपल्या स्तोत्रामध्ये यहोवा एल शदाय हा शब्द लिहून ठेवलेला आहे. आणि म्हणूनच 89:8 मध्ये सुद्धा तेच वचन आपल्याला वाचायला मिळते. 89:8 स्तोत्र 89:8. हे सेनाधीश देवा परमेश्वरा, हे परमेशा तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्या भोवती आहे. हालेलुया. हेच वचन आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि तोच जो परमेश्वर सर्व समर्थ आहे तो स्वतःला कशा प्रकारे प्रगट करतो एका ठिकाणी वाचायला मिळतं आपल्याला. निर्गमाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 3रं वचन. निर्गम 6:3 मध्ये तो कसा प्रगट करतो स्वतःला? मी अब्राहम, इसाक व याकोब यांचा सर्व समर्थ देव म्हणून प्रकट झालो, तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवानी तो काय म्हणतो या ठिकाणी की मी ह्या अब्राहम, इसाक आणि याकोब या तिघांना सुद्धा मी कसा प्रगट झालो?
सर्वसमर्थ या नावाने मी प्रगट झालेलो आहे. कसा प्रगट झालेला आहे मी? सर्वसमर्थ या नावाने. लक्षात घ्या, ज्यावेळेस तो स्वतःचं नाव सर्वसमर्थ असं सांगतो किंवा यहोवा एलशदाय असं सांगतो, तर तो स्वतःचं प्रगटीकरण सुद्धा देत असतो. आणि तो अब्राहम, इसाक आणि याकोबाला दिलं आणि तो तुम्हा प्रत्येकाला सुद्धा देईल. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की जर तो प्रगटीकरण देतो तर त्याचं इच्छा असते की तुमच्या जीवनामध्ये सर्वसमर्थाचं काम प्रगट व्हावं. हालेलुया. अब्राहमाला प्रगटीकरण देण्यापूर्वी त्याने काय केलं होतं माहिती आहे? अब्राहम पुष्कळ संकटातून, पुष्कळ अडचणीतून आलेला होता आणि त्याला असं वाटत होतं की माझ्या जीवनामध्ये आता अशा प्रकारच्या गोष्टी काय होणार नाहीत. लक्षात घ्या, अब्राहमाच्या जीवनामध्ये काय झालं होतं? अब्राहमाला सुरुवातीला काय वाटलं माहिती आहे? अब्राहमाला ज्यावेळेस तो 12व्या अध्यायामध्ये, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये अब्राहमाविषयी आपण सुरुवातीला पाहतो. अब्राहम त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं की आपल्या बापाचं घर सोड आणि मी तुला दाखवीन त्या देशात जा. आता अब्राहम निघाला, पण अब्राहम निघाला एकटा निघाला नाही. अब्राहमाने आपली बायको घेतली होती, त्या दोघांना फक्त निघायचं होतं, पण अब्राहमाने लोटाला घेऊन निघाला तो आणि लोट त्याच्याबरोबर होता आणि लोट त्याच्याबरोबर वाटचाल करत होता. मग प्रवास करता करता त्याला असं वाटलं की परमेश्वराने 75व्या वर्षी अब्राहमाला अभिवचन दिलं होतं, पुष्कळ वर्ष निघून गेले मध्ये, आणि मग अब्राहमाला असं वाटू लागलं की आता लोटच माझ्या सर्व संपत्तीचा काय होणार? मालक होणार. आता लोटच इथून पुढे माझ्या संपत्तीचा लोटच मालक होईल. पण नंतर काय झालं? अब्राहमाने लोटाला विभक्त व्हावं लागलं. आता लोट काय झाला? सदोम आणि गमोराला निघून गेला. सदोम आणि गमोरा निघून गेल्यानंतर अब्राहमाला आता असं वाटू लागलं की आता माझ्या जीवनामध्ये माझ्या घरामध्ये जो एलियाजर नावाचा याजक आहे, तो याजक काय होईल? माझा नोकर आहे, तो नोकरच काय होईल? माझ्या संपत्तीचा मालक होईल. लोट गेला, लोटानंतर एलियाजर आला आणि एलियाजर असं वाटलं की एलियाजर आता माझ्या काय होईल? माझ्या संपत्तीचा मालक होईल. कारण नंतर अब्राहमाने देवाला असं बोलून पण दाखवलेलं आहे की मी तर म्हणून जाणार असाच निसंतान आणि माझ्या संपत्तीचा मालक कोण होणार आहे? एलियाजर होणार, दुसरं कोणी होणार नाही. नंतर असं झालं की अब्राहम आणि सारेमध्ये बोलणं झालं आणि हगारीशी त्याने काय केलं? लग्न केलं आणि हगारीशी लग्न केल्यानंतर इश्माईल जन्मला आणि इश्माईल जन्मल्यानंतर अब्राहमाला आता असं वाटू लागलं की लोट पण गेला, एलियाजर पण गेला, आता माझ्या संपत्तीचा मालक इश्माईल होणार, दुसरं कोण होणार? पण तुम्हाला माहिती आहे या तिन्ही देवाच्या योजना नव्हत्या. ना लोटाविषयी, ना एलियाजराविषयी, ना इश्माईलविषयी. परमेश्वर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची योजना आखत होता आणि ही योजना आखण्यामध्ये 24 वर्ष गेली. किती वर्ष गेली? 24 वर्षापर्यंत देव शांत आहे. अब्राहमाच्या डोक्यात काय काय येत राहिले? अब्राहमाच्या डोक्यात लोट आला, अब्राहमाच्या डोक्यात एलियाजर आला, अब्राहमाच्या डोक्यात इश्माईल आला, पण परमेश्वराची योजना मात्र इसाहाकावरती स्थिर होती आणि त्याच्या योजनेत काही मात्र फरक पडलेला नव्हता. देवाला ठाऊक होतं की मी ज्या दिवशी देवा मी स्वतःची ओळख सर्वसमर्थपणे करून देईन त्या दिवशी माझा प्लॅन देवासमोर प्रगट करेल. हालेलुया. आणि देवानं त्या दिवशी प्रगट केला. 17व्या अध्यायात जसं आपण पहिल्यांदा वचन वाचलं की ज्या दिवशी परमेश्वर असं म्हणाला की मी सर्वसमर्थ देव आहे, त्या दिवशी त्याला सांगितलं की इथून पुढे तुला अब्राम म्हणणार नाही तर अब्राहाम म्हणतील, म्हणजे तुला राजपुत्र म्हणतील की तू अनेक पुत्रांचं काय आहेस? बाप आहेस असं म्हणतील तुला. हालेलुया. तोपर्यंत देवानी हे नाव त्यासमोर प्रगट केलेलं नव्हतं, आपली योजना प्रगट केलेली नव्हती. तोपर्यंत अब्राम डोक्याच्या विचाराने आपल्या मनात असणाऱ्या सगळ्या गोष्टींनी चालत राहिला होता आणि त्याला असं वाटत पण नव्हतं की देव काहीतरी करणार आहे. देव त्याला तो सारखं सांगायचा इश्माईल जगला म्हणजे झालं, मला आता दुसऱ्याची गरज नाही. पण या ठिकाणी देव मात्र त्याला सांगतो नाही, इथून पुढे तुला बाळ होणार आहे. पुढच्या अवस्थेत ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस तुला बाळ झालेला असेल. 9व्या वर्षी देव त्याला स्वतःच प्रगटीकरण करतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस देवाला काहीतरी करायचं असतं त्यावेळेस तो प्रगटीकरण द्यायला चालू करतो. ज्यावेळेस देवाला काही करायचं नाही, सगळं प्लॅन त्याचा चालू आहे, तोपर्यंत तो शांत बसतो. तो स्वतःला प्रगट करण्या अगोदर तुमच्या जीवनाविषयी प्लॅन असतो, तुमच्याविषयी योजना आखल्या जातात, तुमच्याविषयी सगळं काही ठरवलं जातं आणि मग देव म्हणतो की मी सर्वसमर्थ देव आहे, इथून पुढे तुला सर्वसमर्थ आहे ही गोष्ट प्रगट होत आहे. प्रेज द लॉर्ड. कितपत त्या योजना स्वीकारताय, कारण आपल्या खिशात आहे असं वागणं आणि त्याच्यासमोर नम्रपणाने. कारण तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस हे बोलला ना, हे देव बोलला ना, तिथं लिहिलंय की अब्राम उपडा पडला. काय लिहिलंय माहिती? वाचले तुम्ही 17व्या अध्यायात. अब्राम काय पडला? उपडा पडला. उपडा म्हणजे चुकला तो खाली, कारण पूर्णपणे, कारण देवासमोर तो इतका नम्र झाला. आज उपडा पडणारे लोक कमी येतो नाही. तुम्ही चर्चमध्ये उपडे पडत नसाल कदाचित, देवासमोर गुडघे टेकत नसाल, पण व्यक्तिगत रीतीनं तरी इतके नम्रपणा प्रभू समोर, कारण प्रभू तुम्हाला इतकं सामर्थ्य देऊ इच्छितो, पण त्या सामर्थ्याला स्वीकारणारी माणसं कमी आहेत. त्यांना 5 मिनिटं धावत पळत कसतरी प्रार्थना रुसण्या फुगण्यात त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. त्यांच्या डोक्यामध्ये ह्याच्या त्याच्याविषयी गैरसमज करण्याचं चाललेलं आहे. आणि जसं तुम्ही आज पाहताना युद्ध होत आहे इकडे तिकडे, कारण हे युद्ध कशाची लक्षणं आहेत?
येशू येण्याची लक्षण आहे. ही कशाची लक्षण आहे? येशू ख्रिस्त येण्याची लक्षण आहे. हे सगळं होत आहे. आपण प्रार्थना पण करतोय की बंद व्हावं, पण बंद होईल की नाही हे देवालाच ठाऊक. त्याची योजना काय आहे, त्याचं प्लॅन काय आहे, त्याचं काय ठरवलेलं त्यांनी हे आपल्याला काहीच माहिती नाही. त्याचं तो कधी येणार हे पण माहित नाही. पण विश्वासणारे मात्र देव खिशात घालून फिरतायत आणि त्यांना असं वाटतंय पालक असा, ब्रदर तसा, सिस्टर तशी, हे तसं ते तसं, याने असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं. आशीर्वादाविषयी इथं आपण साक्ष ऐकली ना, कोणीतरी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये मिळालेला आशीर्वाद येऊन सांगतात या ठिकाणी. आणि आशीर्वाद मिळालेले लोक, बरेच लोक असे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पुष्कळ काय देवाण दिलंय. आशीर्वाद दिला, बिझनेस दिलं, काम दिलं, मुलांचे लग्न झाली, त्यांच्या जीवनामध्ये शांती आहे, कोणता आजार नाहीये, कुठले दवाखान्यात ते कधी जात नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये इतकं परमेश्वराने त्यांना सुख समाधान दिलेलं आहे. आता मात्र ही वेळ आहे रुसण्याची वेळ आहे. काय कशाची वेळ आहे? रुसण्याची. तुम्हाला माहित आहे, लक्षात घ्या, देव असल्या सगळ्या रुसल्या फुगलेल्या लोकांना बाजूला देतो. कारण देवाला खिशात घेऊन चालणारे, देवाला खिशात घेऊन चालणारे लोक नको आहेत. त्याला देवासमोर उपडे पडणारे हवे. त्याला उपडे पडणाऱ्या लोकांना तो शोधतो. नम्र होऊन गुडघे टेकून स्वतःमध्ये बदल घडवणारा तो शोधतोय. आशीर्वादाला धरून राहू नका. आशीर्वाद तर येत राहते. करोडो रुपये परमेश्वर तुम्हाला देईल, पण त्या सगळ्या रुपयांना धरून तुम्ही जर बसाल ना, तर तुम्ही नरकामध्ये जा. ही गोष्ट आपण सर्वसमर्थ म्हणून देव आपल्याला ज्यावेळेस आता ओळख करून देत आहे, त्यावेळेस ही गोष्ट तुमच्या मनामध्ये गांभीर्याने त्या गोष्टी स्वीकार. कारण ज्यावेळेस पण मी ह्या वचनाचा अभ्यास करत होतो ना, देवाने मला खरोखर नम्र केलं. ज्यावेळेस या गोष्टींचा अभ्यास करत होतो, मी ह्याच्यावर खूप मनन केले. खूप दिवसांपासून मी मनन करतो आणि खूप त्याच्याविषयी परमेश्वराला मी खूप विनंती केली की प्रभू, मी ज्यावेळेस ह्याविषयी शिकवेन त्यावेळेस निश्चित अर्थाने मी स्वतः त्याच्याविषयी जाणीव घेतली पाहिजे. तरच मला तू काय मला मदत कर. कारण खूप हे इतकं सिरियस असणारा विषय आहे की त्याच्याविषयी तुम्ही विचार पण करू शकत नाही. कारण ज्याला आकाश पृथ्वी निर्माण केली, ज्याला ह्या जगातल्या प्रत्येक गोष्ट निर्माण केली, त्याच्याविषयी शिकणं, त्याचं नाव वारंवार घेणं हे निश्चित अर्थाने खूप गंभीर गोष्ट आहे. खूप गंभीर आहे. तुम्ही त्याच्याविषयी अजिबात चेष्टा मस्करी असं म्हणू शकत नाही. जाऊ द्या ना, काय नाही एवढं, असं अजिबात म्हणू शकत नाही. कारण तो, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की जसं तो प्रेमळ आहे तसा भस्म करणारा अग्निमय आहे. जसा तो सांगतो ना, मी असा सर्वसमर्थ आहे. तो कोणत्या गोष्टी सर्वसमर्थ आहे? सगळ्या गोष्टीमध्ये सर्वसमर्थ. कारण तो काय करतो माहिती आहे? कारण तो मनुष्याचा प्राण देतो आणि मनुष्याचा प्राण काढून घेतो. या गोष्टीत तो सर्वसमर्थ आहे. तो एखाद्याला नरकात पाठवू शकतो, एखाद्याला परत नरकाच्या रस्त्यावरून स्वर्गात पाठवू शकतो. याच्यामध्ये सुद्धा तो सर्वसमर्थ आहे. याच्यामध्ये तो सर्वसमर्थ आहे की तो तुम्हाला करोडो रुपये देऊ शकतो आणि करोडो मधून तुम्हाला भिकारीपणात आणू शकतो. याच्यामध्ये पण तो सर्वसमर्थ आहे. एखाद्या बिछाण्यावर पडलेल्या माणसाला तो पळायला लावू शकतो आणि त्याचं सगळं माइंड, सगळं जे काय आहे ते सगळं ठीक करून दुसऱ्या दिवशी त्याला ठणठणीत बरा करू शकतो. आणि एखादा पैलवानाला तो असा निर्बल बनवू शकतो की तो एक पाऊल सुद्धा टाकणार नाही. ही याच्यामध्ये तो सर्वसमर्थ आहे. हे सगळ्या गोष्टी तो करू शकतो. हे सगळं काही करण्यासाठी तो सर्वसमर्थ आहे. मी जे तुम्हाला सांगितलं हे सगळं काही करू शकतो. आणि तो प्रगट होत असताना अब्राहामाला प्रगट झाला तो. आणि अब्राहामाला प्रगट होत असताना देवाने त्याला सांगितलं की लोटाविषयी काळजी करायची गरज नाही, एलिएझरविषयी नको आणि इश्माईलाविषयी सुद्धा नको, मी तुला तुझा मुलगा देईन. तो कारण बायबल सांगतं स्पष्टपणे, त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की सारेच्या पोटी झालेल्या मुलगाच तुझा होऊ शकतो, दुसरा कोणी नाही. आजपर्यंत तीच गोष्ट चालत आलेली आहे. आणि त्या ठिकाणी इश्माईल होणं हे मानवीय बुद्धी होती, मानवीय विचार होते. अब्राहम आणि सारेने मिळून आणि हागारेने मिळून केलेला तो प्लॅन होता, पण त्या प्लॅनला परमेश्वराने फोड ठरवलं आणि त्याला म्हणत नाही, ते प्लॅन माझा नाहीये, तो प्लॅन माझा नाही, मी तुला त्या प्लॅन विषयी सांगितलंच नव्हतं कधी, माझा प्लॅन वेगळा होता, सारेच्या पोटी तुला म्हणतो. हालेलुया. मग किती मानवीय दृष्टिकोनातून लॉजिक हे ते हे सगळं, कारण देव लॉजिक शून्य करतो बरं माणसाला, सगळं काही शून्य करतो. ज्यावेळेस सर्वसमर्थ म्हणून तो प्रगट होतो ना, त्यावेळेस तो दाखवतो की लॉजिक माझ्याजवळ शून्य आहे. ज्यावेळेस तो सर्वसमर्थ म्हणून प्रगट होतो ना, त्यावेळेस तो मानवीय बुद्धी शून्य करतो आणि दाखवतो मानवीय प्लॅन, मानवीय बुद्धी हे सगळं माझ्यासमोर शून्य आहे, त्याला काहीच महत्व नाही. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या समोर या गोष्टी प्रगट कराल, सर्वसमर्थ म्हणून देव प्रगट होईल, त्यावेळेस मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो की देव तुमच्या खिशात आहे असं वाटणार नाही. तुम्ही उपडे पडाल आणि म्हणाल प्रभू तू सर्वसमर्थ आहे. आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी इतका आवेश बाळगा, इतकं त्या सर्वसमर्थाविषयी इतकं सिरियस व्हा
की देव जसं अब्राहमाला प्रगट झाला तसं तुम्हाला प्रगट व्हायला वेळ लागला. हालेलुया. जसं इसाक नाव घेत असताना यहोवा एलशदाय तुला आशीर्वाद देव, तसं तुम्ही पण नाव घ्याल की यहोवा एलशदाय आशीर्वाद हो, यहोवा एलशदायद्वारे आशीर्वाद हो तू. त्यावेळेस तो समोरचा व्यक्ती आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. कप्तानी याकोबाने आशीर्वाद मिळवला. कसा मिळवला होता? कप्तानी. आणि इसाक काय म्हणाला माहितीये? कप्तान जरी मिळवला असेल तरी तो आशीर्वाद मिळवला. तुम्हाला माहिती आहे हे असं का म्हणाला इसाक? असं म्हणण्याचं कारण हे होतं की त्यानं सर्व समर्थाचं नाव घेतलं. हालेलुया. कप्तानी आशीर्वाद मिळवणं सुद्धा आशीर्वादित झाला. आणि झाला याकोब आशीर्वादित झाला. इसाक आणि त्याला आशीर्वाद न जाणते पण दिला होता. म्हणजे माहित नव्हतं की कोणाला मी आशीर्वाद देतो. मी यसावाला आशीर्वाद देतो असं त्याला वाटलं होतं, पण त्याने याकोबाला दिला. पण तरी सुद्धा याकोब आशीर्वादित झाला. हालेलुया. कारण सर्वसमर्थाचं नाव चेष्टा नाही. सर्वसमर्थाचं नाव म्हणजे यहोवा एलशदाय हे काही मजाक नाही. आणि ते घेतलं की आशीर्वादित होणार. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्याविषयी तुम्ही काय करा? आवेशी असा. आणि म्हणून तो प्रगट करतो स्वतःला असं लिहिलंय बायबलमध्ये. यशायाचा 13वा अध्याय 6व्या वचनामध्ये तो प्रगट झालेला आहे. यशा 13:6. आक्रोश करा, परमेश्वराचा दिवस समीप आला आहे. सर्व समर्थाकडून हा एक विनाशच येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या स्वतःविषयी काय करण्याची वेळ आलेली आहे आता? आक्रोश करण्याची वेळ आली. बाजूला सांगा, स्वतःविषयी आक्रोश करण्याची वेळ आलेली आहे. स्वतःविषयी रडण्याची वेळ आलेली आहे. कारण डोळे उघडा, आजूबाजूला पहा, रुसणं फुगणं, इकडं तिकडं पाहणं, विश्वासणाऱ्यांना कॉपी करणं, वेगवेगळ्या प्रकारे त्याने असं केलं, तो पालक असा करतो, हे वचन असं सांगतं, ते तसं करतं. हे सगळी वेळ निघून गेली. आता आपण अगदी स्वर्गाच्या दरवाजाजवळ आहोत. आता आपण रॅप्चरच्या दरवाजाजवळ. येशू ख्रिस्त कधीही येऊ शकतो. आणि अशा वेळेस हे सगळं आपल्या जीवनातून निघून गेलं पाहिजे. आपण पूर्णपणे देवासमोर उपडे पडण्यासाठी आणि गुडघे टेकण्यासाठी तयार असलं पाहिजे. विश्वासणाऱ्यांना पूर्णपणे जागृत व्हायला चालू करा. हालेलुया. जर तुम्ही जागृत झाले नाही, लक्षात घ्या, मी माझं काम करून जात आहे. मी माझं काम करत आहे. लोक देवाचं काम करत आहेत. हे पवित्र आत्म्याचं काम करत आहे. तुम्ही काय करता? प्रश्न आहे. प्रत्येक विश्वासणारा हा प्रश्न. ज्या आले नाहीत युट्यूबवर नंतर ऐकतील ना, त्या सगळ्यांना हा प्रश्न लक्षात घ्या की तुम्ही काय करताय. हे ऐकून तुम्ही काय करता? सर्वसमर्थ देव तुम्हाला प्रगटच झाला, पण प्रगट झाल्यानंतर तुमचे डोळे उघडलेच नसतील तर निश्चित अर्थाने देव तुमच्या जीवनामध्ये सर्वसमर्थ जे काम करू शकतो ते काम कधीच होणार नाही. कारण त्या कामाला होण्यासाठी तुम्हाला त्याची ओळख व्हावी लागेल. लक्षात घ्या. ज्याला ती ओळख होती त्याच्यासाठी तो काम करतो. हालेलुया. त्याच्यासाठी तो काम करतो. अब्राहमासाठी त्याने काम केलं का नाही? केलं. निश्चित अर्थाने केलं. येसाकासाठी त्याने काम केलं का नाही? याकोबासाठी त्याने काम केलं का नाही? हालेलुया. ज्यांना पण त्याची ओळख झाली. योसेफासाठी त्याने काम केलं का नाही? कारण योसेफला परमेश्वरानं ओळख करून दिली होती स्वतःची. तशा प्रकारे ह्या लोकांना ओळख करून दिली. या लोकांनी जाणलं, ओळखलं. आणि बायबल सांगतं, याकोब म्हणाला की लूज इथं परमेश्वरानं माझी भेट घेतली आणि तेव्हापासून मी आशीर्वादित झालेला आहे. आणि तोच देव योसेफा तुला आशीर्वाद देव. आणि निश्चित अर्थाने बायबल स्पष्टपणे सांगतं, याकोब जे जे काही बोलला, भविष्यवाणी रूपात जे आशीर्वाद दिले, त्याप्रमाणे सगळं आजपर्यंत घडत आलेलं आहे. आजपर्यंत बरं, आजपर्यंत बायबल सांगतं स्पष्टपणे, यहुदाकडे राजमित्र असेल, यहुदा मधून राजा निघेल. आजपर्यंत यहुदाकडे राजमित्र आजपर्यंत आहे. तुम्ही त्याला साधं समजून, तुम्हाला असं वाटू देऊ नका की काहीतरी लिहिलेले वचन साधं सोपं आपण काहीतरी सांगत. नाही, मी काहीतरी सांगत आहे तुम्हाला. मी तुम्हाला जे सांगत आहे जीवन बदलणारी गोष्ट सांगत. मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जीवनात अद्भुत काम घडवण्याची किल्ली देते तुम्हाला. आणि तुम्ही ती किल्ली घ्याल का नाही ते तुमच्या हातात. तुम्ही डोळे उघडाल की नाही, जागे व्हाल का नाही, कारण जागे व्हायचा समय आलेला आहे. कारण सर्व समर्थांसमोर आपण जागे झालंच पाहिजे. नाही झालं, विश्वास नाही ठेवला तर निश्चित अर्थाने तुम्ही ती संधी गमवाल. बाकी दुसरं काही होणार नाही. कारण मी तर माझं काम करत आहे, पवित्र आत्म्याचं काम करत आहे. देव तुम्हाला त्याच्यापासून बाजूला करेल. प्रकटीकरण 4वा अध्याय 8वं वचन वाचा. प्रकटीकरण 4वा अध्याय. त्या चारही प्राण्यांना प्रत्येक 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ असे ते रात्र दिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाही. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. इथे यहोवा एलशदाय लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि काय म्हणतात चार प्राणी? जो पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, जो होता, जो आहे, जो येणार आहे.
माझ्याला सांगा, जो होता, जो आहे, जो येणार आहे. हा तुमचं, तुम्ही हात सुद्धा उंचावत नाही ह्या गोष्टीसाठी. जो होता, जो आहे, जो येणार आहे, तो सर्वसमर्थ परमेश्वर, तो यहोवा एल शदाय. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, सारी गोष्ट नाही. स्वर्गामध्ये कंटिन्यूपणे यहोवा एल शदाय म्हटलं जातं. ते थांबत नाही, ते कंटिन्यूपणे म्हणतात यहोवा एल शदाय, यहोवा एल शदाय, यहोवा एल शदाय. तो सर्वसमर्थ, सर्वसमर्थ. तुम्ही आत्मेने म्हणा ना, तुम्हाला आत्म्याचा स्पर्श झाल्याशिवाय मी इथं उभा आहे तर मला होतो, तुम्हाला पण म्हणा. पण तुम्हाला होण्यासाठी काय करावं लागेल? यहोवा एल शदाय आपल्या स्वतःला स्वीकारावं लागेल, आपल्या मनामध्ये स्वीकार. प्रगट होण्यासाठी त्याला कोणीतरी पात्र हवं. लक्षात घ्या, तिसरा मुद्दा आपला, प्रगट होण्यासाठी त्याला कोण हवंय? त्याला कोणीतरी व्यक्ती हवाय. कारण तुम्हाला माहिती आहे, अब्राहमासमोर तो स्वतः प्रगट झाला. जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की तो स्वतः प्रगट होतो आणि त्याला पात्र हवाय, त्याला माणूस हवाय कोणतरी. आणि तो माणूस असण्यासाठी, कारण अशक्य गोष्टी शक्य करायच्या या जगामध्ये देवाचं कामच काय आहे? अशक्य गोष्टींना शक्य करणं, हे देवाचं काम. असाध्य जे आहे, जे मानवाला असाध्य वाटतं ते साध्य करून दाखवणं आणि आपलं गौरव प्रगट करणं. कारण हे गौरव प्रगट करण्यामध्ये त्याला आनंद आहे. गौरव प्रगट करण्यामध्ये त्याला त्याचं गौरव प्रगट झाल्याने त्याला आनंद होतो, त्याला त्याचं सामर्थ्य प्रगट होतं आणि तो परमेश्वर आहे ही गोष्टीची ओळख लोकांना होते. आणि म्हणून हे होण्यासाठी त्याला कोणीतरी पात्र हवाय, त्याला कोणतरी माणूस हवाय. जसं याकोब त्याचा माणूस होता. लक्षात घ्या, याकोब काय होता? त्याचा माणूस होता. आणि याकोबाच्या अब्राम त्याचा माणूस होता. अब्रामाच्या द्वारे परमेश्वराने प्रगट केलं की मी 100 वर्षी सुद्धा मुलगा देऊ शकतो, 100 वर्षी सुद्धा मी बाळ देऊ शकतो. ही गोष्ट त्याच्याद्वारे काय केली? परमेश्वरानं प्रगट केली. बायबल सांगतं की अब्रामाने कुठलंही नियमशास्त्र पालन केलं नव्हतं, पण त्याचा विश्वासच त्याच्यासाठी नीतिमत्व असं करण्यात आलं. हालेलुया. इसहाकासाठी परमेश्वराने काम केलं. इसहाक त्याचं पात्र होता, याकोब त्याचं पात्र होता, योसेफ त्याचं पात्र होता, मोशे त्याचं पात्र होता, दानियल त्याचं पात्र होता, दावीद त्याचं पात्र होता, त्याच्यानंतर शाऊल त्याचा पात्र होता, जो नवीन करारामध्ये पौल त्याचा पात्र होता, पेत्र त्याचा पात्र होता. हे सगळे जण त्याच्यासाठी, त्याचं सामर्थ्य प्रगट करण्यासाठी सर्वसमर्थ देव यहोवा एल शदाय काम करतो हे प्रगट करण्यासाठी असलेले त्याचे पात्र होते. हालेलुया. तुमच्या घरातून तुम्ही पात्र असाल की तुम्ही त्याच्यासाठी निवडलेली ती व्यक्ती असाल की ज्याच्याद्वारे देव जगाला दाखवेल, तुमच्या कुटुंबाला दाखवेल की सर्वसमर्थ देवावर विश्वास ठेवल्याने, तो प्रगट झाल्याने असं काम होतं, असा चमत्कार होतो. असं काहीतरी होतं की जे माणूस करू शकत नाही, जी बुद्धी मानवीय बुद्धी करू शकत नाही, कुठल्याही प्रकारचे मानवीय प्रयत्न करू शकत नाही, असं काम करण्यासाठी तो स्वतःची ओळख करून देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात येते मी काय सांगत आहे तुम्हाला? कारण त्याला पात्र हवाय, त्याला व्यक्ती हवाय. कारण तो व्यक्ती कोण आहे? वाचा माझ्याबरोबर, पुन्हा एकदा वाचा योबाचं पुस्तक, याचा 11वा अध्याय. योबाचं पुस्तक 11वा अध्याय 7वं वचन. देवाच्या रहस्याचा तुला थांब लागेल काय? सर्व सामर्थ्याच्या पूर्णतेचे तुला आकलन होईल काय? हा, त्याच्यानंतर 33 आणि 4थं वचन. हा, योग 33. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी योबाच्या दोन्ही वचनांच्या मध्ये आपल्याला त्याच्या सामर्थ्याचा थांब लागण्यासाठी तो पात्र असलेला व्यक्ती शोधत आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, पात्र असलेला व्यक्ती त्याला हवाय. तशा प्रकारे देव नेहमी बायबलमध्ये आणि आत्ताच्या काळात सुद्धा नेहमी अशक्य गोष्टी असणाऱ्या गोष्टी आहेत त्या माणसाला करण्यासाठी देत असतो. तुम्हाला माहिती आहे मोशेला परमेश्वराने काय काम सांगितलं? मोशेला परमेश्वराने काय काम सांगितलं? ज्यावेळेस परमेश्वर मोशेची निवड करतो त्यावेळेस त्याला काय काम सांगतो? तू जा मिस्र देशामध्ये फारोकडे जा आणि फारोकडे जाऊन काय कर? फारोकडे जाऊन त्याला सांग की माझ्या लोकांना जाऊ दे आणि ह्या लोकांना गुलामगिरीतून तुला सुटका द्यायची, पण फारो पुढे जाऊन तुला विनंती करायची आणि फारो त्या लोकांना जाऊ दे. आता मोशेला सुद्धा सुरुवातीला ज्यावेळेस ह्या गोष्टीवर मोशे विचार करत होता त्यावेळेस ही गोष्ट त्यासाठी खूप आश्चर्यकारक करणारी गोष्ट होती की देव सगळ्यांना सोडून मलाच का सांगत आहे? कारण 40 वर्ष मी काहीच काम केलेलं नाही, कुठल्याही प्रकारचं राजकीय गोष्टी मला माहित नाही, ज्ञान माझ्याजवळ नाही, बुद्धी माझ्याजवळ नाही, पैसा माझ्याजवळ नाहीये, काहीच माझ्याजवळ नाही, देव मला का पाठवत आहे? निश्चित अर्थाने मोशे त्या ठिकाणी अतिशय निर्बल असलेला असा व्यक्ती होता, त्याच्याजवळ काहीच सामर्थ्य नव्हतं. आणि अशा सामर्थ्यहीन माणसाला मोशेला परमेश्वराने पाठवलं अशक्य गोष्ट करण्यासाठी. तुम्हाला
विचार करा की तुम्ही अशा राजासमोर उभा आहे, कदाचित तुम्ही मोशेच्या जागेवर आहात आणि मोशे फारो समोर जाऊन उभा राहिले आणि तो त्याचे कपडे जे आहेत ते मेंढपाळाचे कपडे. कुणाचे कपडे? मेंढपाळाचे कपडे. मेंढपाळाच्या हातात काय असते? खूप काठी असते. मेंढपाळाचे कपडे सुंदर असतात ना, खूप छान पांढरे शुभ्र आहे. नाही, मळलेले कपडे असतात. मळलेले कपडे, वास येत नसतो कपड्यांना. हातात काठी, खूप दिवसापासून शिजलेली काठी. कदाचित तो धनगरी बटवा ज्याला आपण म्हणतो तो बटवा असेल मोशेकडे. काही नाहीये. मोशे आता बोलायला सुद्धा त्याला व्यवस्थित येत नाही, कारण 40 वर्ष बोलायचं विसरलाय मोशे. मेंढरांसोबत म्या म्या करून तो पण विसरलाय काय काय बोलायचं असतं काय नाही. आणि असा हा मोशे एकदम साधा त्याजवळ उभा राहिला. आणि फारो त्या काळातल्या सर्वात सामर्थ्य राष्ट्राचा शासक, राजा त्या समोर आहे आणि तो त्याला म्हणत आहे माझ्या लोकांना जाऊ दे. विचार करा, ही अशक्य असणारी गोष्ट आहे बरं की मोशेचं फारो ऐकेल. चमत्कार करून दाखवला, लगेच त्याने काठी टाकली, साफ झाला. त्याच्यानंतर अंगामध्ये हात घातला, कोडाने भरला तो. त्याच्यानंतर त्याचे पण जादूगार त्याने बोलवले, त्यांनी पण काठ टाकली, त्यांचा पण साफ झाला. फारो म्हणाला अरे तू काय एवढं मोठं केलंस? माझ्या पण जादूगारांनी हे सगळं केलं. पाण्याचं रक्त केलं, हो त्यांनी पण पाण्याचं रक्त केलं. त्यांनी बेडकाची पिढा आणली, हो त्यांनी पण बेडूक बनवले. सगळं काही ज्या काही ठराविक अंतरापर्यंत जादूगार मोशे जे करत होते ते सगळं करत होते. मोशेला पण कदाचित असं वाटत असेल अरे मी जे करतोय ते सगळे जादूगार करतो, माझ्या त्यांच्यात काय फरक आहे? काय होणार ना? लक्षात घ्या, ज्या वेळेस परमेश्वर आपल्या स्वतःचं सामर्थ्य प्रगट करू इच्छितो त्या वेळेस त्याला कोणतरी व्यक्ती हवा असतो आणि त्याला कोणतरी असा विश्वास ठेवणारा, उभा राहणारा, त्या ठिकाणी देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून देवा तू करू शकतोस असं म्हणणारा व्यक्ती हवा असतो. आणि ज्यावेळेस असं कोणीतरी म्हणतो त्यावेळेस तो आपलं सामर्थ्य त्याच्याद्वारे प्रगट करतो. हालेलुया. पण लक्षात घ्या, बेडकापर्यंत त्यांना करता आलं, पण ज्या वेळेस धुळीच्या ओवा बनवल्या त्यावेळेस मात्र जादूगार ते करू शकलेला आहे. आणि जादूगारांनी हे कबूल केलं की यामध्ये सर्वसमर्थ देवाचा हात आहे. हालेलुया. तिथपर्यंत धीर धरला. तिथपर्यंत काय धरला? धीर धरला. तिथपर्यंत त्याला धीर धरला की देव काहीतरी अद्भुत करणार, देव काहीतरी अद्भुत करणार, देव काहीतरी अद्भुत करणार. आणि देवाने अद्भुत केलं. लक्षात घ्या. आणि एक पिढा नाही, 10 पिढ्या फारोवरती परमेश्वराने पाठवल्या आणि मोशेच्या द्वारे परमेश्वराने फारोवर एक सगळ्यात मोठी ही पण पिढा पावली की फारोचा स्वतःचा मुलगा, प्रथम मुलगा मरण पावला आणि संपूर्ण मिस्र देशामध्ये हाहाकार माजला गेला. आणि जो फारो कठीण होता, खूप अशक्य वाटणारी गोष्ट होती, ती गोष्ट परमेश्वराने मोशेच्या द्वारे घडवून आणली. हालेलुया. गोष्ट झाला, व्यक्ती झाला की ज्याच्याद्वारे देव काम करेल, ज्याच्याद्वारे सामर्थ्य काम करेल, ज्याद्वारे काहीतरी अद्भुत करेल. कपड्याचा वास येणारा, काठी मळलेली असणारा, बोलता न येणारा, कुठल्याही प्रकारची बुद्धी ज्ञान आता सगळं विसरून गेलेलं आहे, देवाला कारण देणारा असा हा माणूस. आणि त्याला परमेश्वराने निवडलं आणि त्याच्याद्वारे अद्भुत काम केलं. हालेलुया. तुम्हाला पण असं वाटत असेल माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे घरात काही पाहायला गेलं तर सगळ्याच गोष्टी संपलेल्या आहेत, माझ्या नोकरीविषयी काय आशा नाही, बिझनेस विषयी काय आशा नाही आणि कसल्याही संबंधाविषयी काय आशा राहिली नाही, माझ्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांचा मी सामना करत आहे आणि भविष्य अंधकारमय आहे, सगळं काही संपलेलं आहे आणि आता काय होणार माझ्या जीवनामध्ये? आणि देव माझ्याद्वारे सामर्थ्य काम करणार असं म्हणतो. कसं करेल? त्याला व्यक्ती हवा आहे. हालेलुया. त्याला व्यक्ती हवा आहे. तुम्ही तो व्यक्ती आहात का? लक्षात घ्या, आपल्या हृदयावर हात ठेवून करा की मी तो व्यक्ती आहे, मी तो व्यक्ती आहे की ज्याच्याद्वारे यहोवा एल शद्दाई काम करेल. हालेलुया. हालेलुया. काय यहोवा एल शद्दाई काम करतो? यहोवा एल शद्दाई तुमच्याद्वारे काम करू इच्छितो. त्याला होस्ट हवा आहे, त्याला व्यक्ती हवा आहे. तो स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नाही पहा, शिकलेला न शिकलेला हा भेदभाव नाही पहा, त्याला फक्त व्यक्ती हवा आहे. तो कुठल्याही प्रकारे तुमची पार्श्वभूमी पाहत नाही, तुम्ही काय काम करताय सध्या हे तो पाहत नाही, तुमच्या घरात काय अडचण आहे, कारण देवासमोर हे सगळं शून्य आहे, सगळं नगण्य आहे. तुम्हाला जे काय वाटत असेल कोणतंही कारण तुम्ही सांगा. मोशेने किती कारणं सांगितली? भरपूर कारणं सांगितली, पण प्रत्येक कारणाचं तोड होतं परमेश्वर. हालेलुया. बदल नाही, प्रत्येक कारणाचं तोड होतं आणि प्रत्येक कारणाविषयी देवाने त्याला सांगितलं तू असं म्हणतोस का, मग तसं होईल, असं म्हणतोय का तसं होईल, असं म्हणतोय का तसं होईल. परमेश्वराने प्रत्येक कारणाची तोड त्याला दिली आणि सगळ्या कारणाची तोड देऊन त्याला सांगितलं तुला जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित तुम्ही थकला असाल, कंटाळला असाल, दमला असाल, आता काय होत नाही, असं काय होत नाही, यहोवा एल शद्दाई तुमच्याकडे आलेले बरे. हालेलुया. तो तुमच्या जीवनात काम करू इच्छितो. लक्षात घ्या, इथून पुढे तुमचं जीवन यहोवा एल शद्दाईच्या सामर्थ्याने भरून जाईल.
जाऊ द्या. हालेलुया. लक्षात घ्या, लोक पुष्कळ आहेत ह्या जगामध्ये, पुष्कळ विश्वासणारे, पण पुष्कळ विश्वासणारे कशाच्या मागे लागले? देवाच्या हातामध्ये असलेल्या आशीर्वादाच्या मागे लागले. यहोवा एलशदाईकडे नाही माग, त्याच्या मागे नाही लागले. देवा लोक पुष्कळ कुणाच्या मागे लागले माहितीये? देवाच्या सेवकाच्या मागे लागले. देवाचा कोणताही सेवक यहोवा एलशदाई नाही. प्रेज द लॉर्ड. सतीश कमलाकर तुम्हाला सांगत आहे, पण सतीश कमलाकर काही सामर्थ्य नाही, काही शक्ती नाही. त्याचं बळ नसतं, त्याची शक्ती नसती ना, तर मी इथं उभा राहायची पण ताकद नाही. मला एक शब्द बोलण्याचं सामर्थ्य नाही. अतिशय लाजरा असणारा माणूस आहे. पण लक्षात घ्या, हे देवाचं सामर्थ्य की देवाने मला उभं केले त्या ठिकाणी. लक्षात घ्या. पण लोक काय करतात? लोक माणसाच्या मागे लागले आणि त्याच्या आशीर्वादाच्या मागे लागले. पण ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बाजूला करायच्या आहेत. आणि जो देणारा आहे, आशीर्वादाचा उगम आहे, त्याला आपल्याला धरायचा आहे. जो सामर्थ्याचा उगम आहे, त्याला आपल्याला धरायचा आहे. माणसाच्या मागे आपल्याला लागायचं नाही. लक्षात घ्या. कारण जर तुम्ही व्यक्ती बनवू इच्छिता, तो व्यक्ती की ज्या व्यक्तीद्वारे देव प्रगट होईल, ज्या व्यक्तीद्वारे देव सामर्थ्य काम करेल, तो व्यक्ती बनायचा असेल, तर तुम्हाला माणसाच्या मागे लागून तो कधीच प्राप्त होणार नाही, कधीच तुम्हाला मिळणार नाही. कारण माणूस नेहमी चुकणारा आहे. माणूस नेहमी तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवू शकतो. पण लक्षात घ्या, जर तो देवाच्या आत्म्याने चालत असेल तर निश्चित आपण तुम्हाला योग्य मार्गाला घेऊन जाईल. पण तुम्हाला त्याला फॉलो न करता परमेश्वराला फॉलो करायचा आहे. जो तो मार्ग शिकवत आहे, तो मार्गाला फॉलो करायचा आहे. हालेलुया. माणसाला फॉलो करायचं नाही. माणसाला यहोवा एलशदाई मानाची गरज नाही. कारण माणूस शेवटी मनुष्य आहे आणि म्हणून त्या गोष्टीवर निश्चित अर्थाने आपण लक्ष दिलं पाहिजे. जशा प्रकारे परमेश्वर जर तुम्हाला प्रगट होतोय किंवा त्याला व्यक्ती हवाय, तर तुमचं लॉजिक, तुमची कारण, जे काही तुमच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यामध्ये ती क्वालिटीच नाही की देव काम करेल. समजतं? काही लोकांना असं वाटतं ना की माझ्यामध्ये देवाने माझ्याद्वारे काम करावं, की माझ्या जीवनात मला करोडो रुपये मिळावे, ही क्वालिटीच माझ्याकडे नाही. ही क्वालिटी नसणाऱ्या विचाराने तो गुंडाळा कोपऱ्यात देऊन टाका. कारण लक्षात घ्या, क्वालिटी नसलेल्या माणसालाच परमेश्वर काय देतो? आशीर्वाद देतो. कारण सर्व समर्थाचं काम करायचं आहे तर त्याला अशक्तच माणूस पाहिजे, सामर्थ्य नको. क्वालिटी नसल्यालाच माणूस पाहिजे. तर क्वालिटी असलेल्याचं काही इथं काम नाही. कारण बायबल सांगतं की ज्ञानास लाजलो म्हणून त्यानं मूर्खांची निवड केली. कोणाची निवड केली? मूर्खांची. कुणाला लाजवायचं? त्याला ज्ञानाच्या माणसाला लाजवायचं की मी मूर्खाद्वारे ज्ञानाचं काम कसं करतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे क्वालिटी नाही, आनंदाची गोष्ट आहे, तुमची निवड होणं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता की माझ्याकडे क्वालिटी आहे, भरपूर मी काय काय करू शकतो, माझ्याकडे टॅलेंट आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, मग तुमचं काही काम नाही. देव तुमच्याद्वारे काम नाही करू शकत. कारण तुम्ही अगोदरच सामर्थ्य, अगोदरच बलशाली, अगोदरच तुमच्याकडे क्वालिटी आहे, अगोदरच तुमच्याकडे ज्ञान आहे. मग देवात सामर्थ्याची काय गरज आहे? पौल असं म्हणाला, मी अशक्त असतो ना त्याच वेळेस देवाची शक्ती माझ्यामध्ये काम करते. मी सशक्त असतो त्यावेळेस देवाच्या शक्तीची मला गरज नाही. पण तुम्हाला देवाच्या शक्तीची त्याच वेळेस गरज पडेल ज्यावेळेस तुम्ही अशक्त आहात, कमजोर आहात, थकल्या, कंटाळ, आता काही होऊ शकत नाही, इथून काही होणं शक्य नाही असं वाटेल ना, तिथून देवाचं काम सुरू होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला असं वाटेल की हे बांधणं शक्य नाहीये. बऱ्याच लोकांनी मी ज्यावेळेस एखादं दर्शन सांगतो ना त्यावेळेस लोक मला वेड्यात काढतात. लोक म्हणतात असं होणं शक्य नाही, असं होणं शक्यच नाही. मग त्यावेळेस मी म्हणतो मी योग्य ट्रॅकवरती. हालेलुया. कारण ते शक्य नाही म्हणतात ना त्यावेळेस देव काम करणार आहे. ज्यावेळेस ते म्हणलं असतं ना शक्य आहे, त्यावेळेस मला मग विचार करायला वेळ, अरे शक्य आहे म्हणल्यानंतर कदाचित हे होऊ शकते, मग नको, मग कदाचित हा देवाचा प्लॅन नसेल. कारण देवाचा प्लॅन असाच असतो जे मानवाच्या लॉजिक मध्ये बसत नाही, मानवाच्या बुद्धीच्या गोष्टीनुसार तिथं काहीही चालत नाही. तुम्ही कुठेही पहा, म्हणजे कोणत्याही बायबलच्या ठिकाणी ज्या लोकांनी गोल्याताला ज्यावेळेस दावीद मारायला गेला त्यावेळेस तुम्हाला वाटतं का कधी 9 फुटाच्या माणसाला हा बुटका मनुष्य जवळपास तो त्यावेळेस 13 वर्षाचा होता आणि 13 वर्षाचा मुलगा 9 फुटाच्या माणसाला मारेल केवळ एक छोटासा गोपणीतला दगड घेऊन? शक्य आहे? लॉजिक मध्ये बसतं कुठं? कोणीच नाही. तिथल्या सगळ्या सैनिकांनी त्याला मूर्खात काढलेलं. सगळे सैनिक म्हणाले अरे काय तो ज्याला मारायला गेला तर तो सुद्धा म्हणाला की मी काय कुत्रा आहे का मला तू काठीने मारायला. पण बायबल त्या ठिकाणी काय सांगतो माहिती आहे? तो काय म्हणाला? दावीद म्हणाला की मी सर्व समर्थ परमेश्वराच्या नावाने येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी मुलगा नाही केवळ तर माझ्या बाजूला परमेश्वर. तू 9 फुटाचा आहेस, 90 फुटाचा येतो. त्याला हे माहिती होतं, त्याला तो दिसतो. बाकी कोणाला दिसलं का ते?
बाकी शाऊल त्यांचा राजा होता, त्याला सुद्धा ते माहित नाही. त्याला सुद्धा तो म्हणाला तू चिलखत घालून जा, तू तलवार घेऊन जा, माझी सगळी वस्त्र घेऊन जा, त्याच्यानंतर माझा अंगरक्षकाला सोबत घेऊन जा, आणि सगळं काही त्याने प्लॅन केले. पण त्यातलं काही शक्य झालं नाही. केवळ दावीद केवळ एक गोफण आणि एक दगड, 5 गोटे घेऊन गेला, आणि त्या 5 गोट्यांचा जो एकाच फक्त दगडाचा उपयोग झाला, बाकीचे 4 तर शिल्लकच राहिले. पण एकाच गोट्याने फक्त तो पडला खाली, आणि त्याच्यानंतर त्याच्याच तलवारीने त्याचा वध करण्यात आला. हालेलुया. सर्वसमर्थाला व्यक्ती हवा आहे, सर्वसमर्थाला माणूस हवा आहे, सर्वसमर्थाला त्याच्यावर काहीही क्वालिटी नसताना मी प्रभू रिकामा आहे, मी पूर्ण रिकामा आहे, मी उपडा पडतो. माझ्याजवळ काही नाही पिता, माझ्याजवळ 1 रुपया नाही कर्ज भेटण्यासाठी, माझ्याजवळ काही नाहीये बिझनेस चालवण्यासाठी. मला माहिती आहे की तू म्हणाला मला बिझनेस देणार, हो प्रभूजी मी आलो रिकामा, मला कोणती बँक दारात उभं करत नाही, असा मी आहे प्रभूजी, मला मदत कर. लक्षात घ्या, तुम्हाला लोक मदत करायला चालू करते. हालेलुया. पण तुम्हाला सर्वसमर्थासमोर जावं लागेल. तुम्ही म्हणाल की माझं बँक बॅलन्स चांगला आहे, माझं त्याच्यानंतर माझा पोर्टफोलिओ खूप उत्तम आहे, माझा सिबिल स्कोर खूप चांगला आहे, मग तुमचं काही काम नाही देवासमोर. देव म्हणेल चल बाजूला हो, तू सिबिल स्कोरवर ट्राय करत राहा. देव म्हणतो की तुझं नाही ना सगळं संपलंय ना, तर ये तुला हातात घेतो आणि मी करून दाखवतो तुला की मी कसं करतो. हालेलुया. मी माणसाचं हृदय बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी मॅनेजरला बदलेन, मी लोकांना बदलेन, त्या जमिनीच्या मालकाला मी बदलेन, सर्व पैशाचे द्वार मी उघडेन. ज्या काही गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्या सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वर उभा आहे. हालेलुया. तुम्ही कोणतंही तोड घेऊन या त्याजवळ, प्रत्येक गोष्टी तोडाय त्याजवळ, कोणतंही कारण, पण त्याला व्यक्ती हवा. प्रेज द लॉर्ड. त्याला कोण हवाय? व्यक्ती हवाय. आणि तो व्यक्ती तुम्ही आहात का? तो व्यक्ती तुम्ही असला पाहिजे. लक्षात घ्या, कारण सर्वसमर्थ परमेश्वर अद्भुत काम करण्यासाठी उत्सुक आहे, पण त्याला अवघड असं काही नाही असा विश्वास तुम्हाला असायला हवा. लक्षात घ्या. आता हे सगळं करत असताना माझ्याबरोबर वाचा 1 कोरिंथी 2 अध्याय 4 आणि 5 वचन. 1 कोरिंथी 2 अध्याय 4-5. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन मिळवणाऱ्या शब्दांनी नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाऊलाच्या उलट विपरीत आजकाल शिकवलं जातं. पाऊल जे शिकवताना या ठिकाणी त्याच्या विपरीत शिकवलं जातं. फक्त ज्ञानयुक्त शब्द, गोड शब्द. त्याच्यानंतर कालच मी एका देवाच्या सेवकाचा संदेश ऐकला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 90% देवाचे सेवक देवाच्या सेवेला काय करतात? नष्ट करत चालले, खराब करत चालले. कशाने खराब करतात? ते गोड बोलून. ते कशाने खराब करतात? केवळ प्रीतियुक्त भाषण देऊन. त्यांच्या वचनातून सामर्थ्य हिरावलं गेले. त्यांच्या कडक जे बायबलमध्ये जरा कोणताही प्रोफेट घ्या तुम्ही, कोणताही प्रोफेट, कोणाचं पण नाव घ्या, एनी कोणाचंही नाव घ्या, यिर्मया घ्या, यशाया घ्या, आणि त्याच्यानंतर हागै संदेष्टा घ्या, योवेल घ्या, आणि होशे घ्या, आणि सगळ्या योना असू द्या, सगळ्यांनी संदेश कशाला दिला माहितीये? प्रभूवर विश्वास ठेव, पश्चाताप कर, नाही तर नरकात जाशील, मरून जाशील, आणि तुझ्यावर संकट येईल, तलवार येईल, हे होईल, ते होईल. हे सगळं आत्ताचे संदेश काय सांगतात? मी पाहताय ब्रदर तुमच्यासाठी लाल कार तुम्हाला मिळणार आहे. मी पाहताय की तुमच्या जीवनामध्ये एक सुंदर पत्नी तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर कधी कधी असं पण म्हणत असतील त्याचं लग्न झालंय ते पण लक्षात नसायचं, आणि त्याला सुंदर पत्नीची भविष्यवाणी करायची. काही वेळेस इतकं कठीण होत चाललेलं आहे आत्ताच्या जगामध्ये. विश्वास नाही, तुम्ही जर सावध राहिलेले नाही ना, तर तुम्हाला गुंडाळायचं आहे. कारण का सर्व समर्थाकडे जात असताना या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण तुमचा विश्वास या गोड बोलण्यावर नसला पाहिजे. तुमचा विश्वास सर्व समर्थावर आहे, आणि सर्व समर्थावर विश्वास आपण ठेवतो. आपण विश्वासाच्या सामर्थ्यावर ठेवत नाही. आपण विश्वासाच्या सामर्थ्यावर आपला विश्वास नाही, त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. विश्वासाच्या सामर्थ्यावर आपला विश्वास, ज्यानं विश्वासाला उत्पन्न केलं त्याच्यावर असतो. मी बोलतोय ते लक्षात आलं का तुमच्या? विश्वासाच्या सामर्थ्यावर तुमचा आणि माझा विश्वास नाही. विश्वासाचं सामर्थ्य आहे, पण विश्वासाच्या सामर्थ्यावर तुमचा आणि माझा विश्वास असला पाहिजे. तर ज्यानं विश्वासाला निर्माण केलं त्याच्यावर तुमचा आणि माझा विश्वास असला. हालेलुया. पण आजकाल लोक विश्वासाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, विश्वास ज्यानं उत्पन्न केला त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.
आणि म्हणूनच येशू ख्रिस्त काय म्हणाला माहिती आहे की ज्या वेळेस हे दार ठोठावतील ना त्यावेळेस मी त्याला असं म्हणेन की मी माझी तुम्हाला कधीच ओळख नव्हती. कारण त्यांनी कशावर विश्वास ठेवलाय? विश्वासाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला. विश्वासाच्या सामर्थ्याने काय होतं? विश्वासाच्या सामर्थ्याने अन्य भाषा बोलता येते, विश्वासाच्या सामर्थ्याने चमत्कार होतात, विश्वासाच्या सामर्थ्याने बरंच काय काय होतं. पण जो ज्याचा विश्वास ज्याने निर्माण केला त्याच्यावर असतो ना त्याच्या जीवनामध्ये चमत्कार होतात तर खरे पण तो पवित्र जीवन पण त्याच्या जीवनामध्ये चमत्कार होतात तर खरे पण चमत्कार होत असताना अन्य भाषा तो ज्यावेळेस बोलतो ना त्याच्यामध्ये इतकी नम्रता असते, त्याच्यामध्ये अजिबात गर्वपणा नसतो. पण गर्विष्ठ माणूस अन्य भाषा बोलतोय याचा अर्थ त्याचा विश्वास उत्पन्न करणाऱ्या देवावर नाही. लक्षात घ्या, मी बोलतोय ना ही खरी गोष्ट आहे. बरं, तुम्ही टॅली करू शकता, या गोष्टी अनुभवातून शिकता येतात. मी अनुभवातून माहिती आहे मला म्हणून मी सांगतो. विश्वासाच्या सामर्थ्यावर ज्याचा विश्वास आहे तो मात्र त्याचा चमत्कार त्याच्या प्रार्थनेने बरं होतं, कोणीतरी त्याच्या जीवनात काहीतरी चमत्कार होतात, त्याचा विश्वासाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. कारण बायबलमध्ये असं लिहिलंय विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहिजे. लक्षात घ्या, असं लिहिलंय ना, लिहिलेलं आहे. आणि असं होत नाही का? असं निश्चित अर्थाने होतं. पण विश्वासाचा उत्पादक जो देव आहे, उत्पादक कोण आहे विश्वासाचा? उत्पादक कोण आहे? सर्वसमर्थ देव त्याचा उत्पादक आहे. कारण अशक्य गोष्टीला शक्य करण्याचं सामर्थ्य कोणाजवळ आहे? सर्वसमर्थ देवाजवळ, यहोवा एल शदाय जवळ आहे. आणि हे त्याचं नावच आहे की मी सर्व काही करू शकतो. हे त्याचं नावच आहे. आणि जर त्याचं नाव आहे तर तो विश्वासाचं उत्पादक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो काम करू शकतो. पण ते काम करत असताना तुमचा विश्वासाच्या सामर्थ्यावर नसला पाहिजे. कारण पौल या ठिकाणी म्हणाला की आमचा विश्वासाचा उत्पादक, पुन्हा एकदा ते वचन वाचा म्हणजे तुमच्या पुन्हा एकदा लक्षात येईल. किती सांगितलं मी? 2 अध्याय 4-5. तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन मिळवणाऱ्या शब्दांची नव्हती तर आत्मा व सामर्थ्य यांची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सर्वात शेवटी जे सांगत आहे तुम्हाला मी, सर्वसमर्थावर विश्वास ठेवत असताना ही गोष्ट नेहमी विश्वास ठेवा. चमत्कार होत आहेत याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाय. चमत्कार होत असताना तुम्हाला त्या चमत्कारामध्ये नम्र, पवित्र, त्याच्याशी जोडलं जाणं, देवासोबत प्रामाणिक राहणं, देवासोबत विश्वासयोग्य राहणं, कुठल्याही प्रकारचं संकट अडचणी आल्या तरी त्याच्या विरोधात एकही ब्रश शब्द न काढणं, या गोष्टी तुमच्या जीवनातून होत राहिल्या पाहिजेत. तरच तुमचा सर्वसमर्थ यहोवा एल शदायवर विश्वास आहे. हालेलुया. नाहीतर हे सगळं तुम्ही चुकीचं करताय आणि तुमच्या जीवनात चमत्कार होत आहेत तर तुमच्या विश्वासाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, विश्वासाच्या उत्पादकावर विश्वास नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला ही गोष्ट सांगायचं कारण हे आहे की बरीच लोक आज मिस्टेक करत आहेत आणि पौलानं जे शिकवलं ते शिकवत नाही. मंडळांच्यामध्ये शिकवलं जात नाही. मी तुम्हाला हे ह्यासाठी शिकवत आहे की मला देवासमोर उत्तर देणं भाग आहे. हालेलुया. काही लोकांना उत्तरच द्यायचं नाही देवासमोर आणि उत्तर देत असताना त्याचं काम जळून जाईल. कारण बायबल स्पष्ट सांगता अग्नीने परीक्षण केलं आणि अग्नीने परीक्षण करत असताना बांधकाम बघितलं जाईल. पाषाणाने बांधलं तसंच आहे. पण समजा जर त्यांनी गवत आणि पेंढ्याने बांधलं असेल तर जळून जाईल. आणि जे चुकीत शिकवत आहेत ते गवत पेंढ्याने बांधणार आणि त्यांचं बांधकाम जळून जाणार आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात येईल त्यांच्याजवळ पाठीमागे कोणीच नसणार. का नसणार? कारण त्यांनी चुकीचं शिक्षण दिलेलं नाही. पौल शिकवतो बरोबर आणि पौल म्हणतो की मी ज्ञानयुक्त शब्दांनी बोललो नाही, प्रेमानं भरलेले रुचकर शब्द मी तुमच्या समोर मांडले, तर कठोर शब्दात मी तुम्हाला शिकवले आणि सांगितले आणि योग्य त्या गोष्टी शिकवले आणि देवाच्या सर्वसमर्थ नावावर विश्वास ठेवायला मी तुम्हाला सांगितले. आज तुम्ही ठेवताय का देवाच्या सर्वसमर्थ नावावर विश्वास? आणि जर ठेवताय तर तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी परमेश्वर करण्यासाठी उत्सुक आहे. लक्षात घ्या. या सिद्धांताबरोबर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण बंद करूया. मत्तई 17 अध्याय 20 वचन. मत्तई 17 अध्याय 20 वचन. तो त्यांना म्हणाला तुमच्या अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हाला खचित सांगतो जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. विश्वासाच्या सामर्थ्यावर मी विश्वास ठेवायला सांगत नाहीये बरं तुम्हाला, विश्वासाच्या उत्पादकावर विश्वास ठेवायला सांगतो. हालेलुया. आणि विश्वासाच्या उत्पादकावर तुमचा ज्यावेळेस विश्वास असेल त्यावेळेस तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. बाजूला सांगा तुला काहीच असाध्य होणार नाही. आपला सर्वसमर्थ देवावर जो विश्वास आहे, जर सर्वसमर्थ देवावर विश्वास आपण ठेवतो तर निश्चित अर्थाने
आपण सर्वसमर्थ देवावर विश्वास ठेवत असल्यामुळं जसं त्याला काही असाध्य नाहीये किंवा त्याला काही जसं अशक्य नाही तसं आपल्याला सुद्धा काही अशक्य नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. केवळ आय एम पॉसिबल म्हणून चालत नाही. लक्षात घ्या, लोक जगात म्हणतात ना इम्पॉसिबल चं मिनिंग काय, आय एम पॉसिबल असं ते म्हणतात. पण केवळ आय एम पॉसिबल म्हणून चालत नाही. तुमचा सर्वसमर्थावर विश्वास पाहिजे. तुमचा कशावर विश्वास पाहिजे? सर्वसमर्थावर. भलेही तुम्ही तुमच्या कष्टाने तुमच्या मेहनतीने नोकरी मिळवा, पण नोकरीमध्ये शांती आणि आनंद देण्याचं सामर्थ्य आणि त्याच्यानंतर तुमच्या जीवनात जे काही तुम्हाला यश मिळाले त्या यशाचं जे यश मिळून जे तुम्हाला आनंद मिळाला होता त्या आनंद देण्याचं सामर्थ्य हे केवळ देवाजवळच आहे. आणि हे सगळं मिळून सुद्धा स्वर्गामध्ये घेऊन जाण्याचं सामर्थ्य सुद्धा देवाजवळच आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण बरीच लोक आज जगातल्या प्रयत्न जगातल्या गोष्टी यांच्या मागे लागलेले आणि त्यांना असं वाटतं आय एम पॉसिबल म्हटलं की सगळं काही साध्य होतं. पण सगळं काही यांनी साध्य होत नाही. आय एम पॉसिबल म्हणल्याने आजार बरे होत नाही. आय एम पॉसिबल म्हणल्याने तुमच्या जीवनात अशांती निघून जाऊ शकत नाही. आय एम पॉसिबल म्हणल्याने भांडणं मिटत नाही. आय एम पॉसिबल म्हणल्याने तुमच्या जीवनातले नातेसंबंध ठीक होत नाही. आय एम पॉसिबल म्हणल्याने तुमच्या जीवनात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी निघून जात नाही. आय एम पॉसिबल म्हणणारे दारू पितात. आय एम पॉसिबल म्हणणारे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनामध्ये अडकले. आय एम पॉसिबल म्हणणाऱ्यांची फॅमिली सगळी डिस्ट्रॉय झालेली आहे. मी आय एम पॉसिबल विषय शिकवत नाही बरे, हे जगातला विषय. मी या ठिकाणी शिकवते सर्वसमर्थ देवावर विश्वास ठेवा. कारण जो सर्वसमर्थावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी आजार पण होणार, त्याच्यासाठी अशांती पण दूर होते, त्याच्या जीवनातून संबंध पण त्याच्या नातेसंबंध पण सुधारतात. तो जो सर्वसमर्थावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वांगीण विकास करण्याचं आणि सर्वांगीण गोष्टीमध्ये साध्य करण्याचं सामर्थ्य देव त्याला. हालेलुया. कुठलीही गोष्ट त्या जीवनामध्ये अशी राहत नाही की या गोष्टीत देवाने काम केलं नाही, देव त्यासाठी ते काम पण करतो. हालेलुया. अब्राहामाच्या जीवनामध्ये खंत होती, ही खंत होती की मला देवाने आपलं स्वतःचं मूल दिलेलं नाही, पण देवाने त्याला ओळख करून दिली की मी सर्वसमर्थ देव आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये प्रॉपर्टी होती, तो अब्जपती होता, नोकर चाकर होते, शांती होती, आनंद होता, आरोग्य होतं, सगळं होतं, पण मूल नव्हतं. पण ते मूल परमेश्वराने त्याला दिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा पण जो आहे तो पण काढण्याचं सामर्थ्य आहे. कोणाच्या नामान नावाचा एक कोडी होता, दुसरे राजे याच्या 5व्या अध्यायात तुम्हाला वाचायला मिळेल. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय नामान हा सेनापती होता, आरामी राजाचा तो सेनापती होता आणि तो सर्व संपत्ती त्याजवळ होती, नोकर चाकर होते. आणि तिथं असं लिहिलंय पण कोडी होता. एक छोटा शब्द पण तो काय होता? कोडी होता. कदाचित इस्रायलच्या देवाची जर त्याला ओळख झाली असती तर ती कोण दूर केली. आणि तुम्हाला माहित आहे ओळख झाली बरं, नामानाची कोणासोबत ओळख झाली? इस्रायलच्या देवासोबत ओळख झाली, सर्वसमर्थ देवाची ओळख झाली. तो गेला अलिशाकडे आणि अलिशाने त्याला सांगितलं जा यार्दन नदीत जाऊन 7 वेळा डुबकी मार, तुझी कोण निघून जाते. तो गेला आणि ना करता त्याने डुबकी मारली. बायबल सांगतं त्या ठिकाणी की नामान पूर्णपणे बरा झाला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा पण जो आहे तो पण काढण्याचं साध्य जे सामर्थ्य ना ते परमेश्वराजवळ. हा पण कोणाच्या जीवनामध्ये असतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठेतरी पण असतो. सगळं काही आहे पण हा पण आहे. नोकरी व्यवस्थित आहे पण नातेसंबंध बिघडले, आजारी नाहीये पण घरामध्ये अशांती आहे, आणि मग बिझनेस चांगला चाललेला आहे पण पैसा अजिबात टिकत नाही, बँक भरलेला आहे पण खर्च करायची अक्कल नाहीये, आणि मग देवावर विश्वास तर आहे खरा आणि मग मी सगळ्या गोष्टी चांगल्या तर करतो पण माझ्या जीवनामध्ये देव काहीतरी चमत्कार करतच नाहीये. हे सगळं करण्याचं सामर्थ्य देवाजवळ. हालेलुया. आज ज्या वेळेस तुम्हाला सर्वसमर्थाची ओळख होईल, ज्यावेळेस तुम्ही सर्वसमर्थावर विश्वास ठेवा, तो पण काढण्याचं सामर्थ्य परमेश्वर करेल. हालेलुया. मग कदाचित तुमचा पती असेल, पत्नी असेल, घरातली व्यक्ती असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, तुमचं व्यक्तिगत जीवन असेल आणि तुमचा आजार असेल, सगळ्या गोष्टीमध्ये तो असाध्य गोष्टीला साध्य करण्याचं सामर्थ्य त्याजवळ आहे. आणि तो तुम्हाला पण त्याला देऊ केला. तो म्हणतो की विश्वास ठेवणाऱ्यांना काहीच असाध्य असणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या पण जीवनामध्ये त्या गोष्टी आज देव करू इच्छितो. आणि म्हणूनच बायबलमध्ये त्या ठिकाणी लिहिलंय की तुम्ही सर्वसमर्थ देवावर विश्वास ठेवताय. बुद्धी, ज्ञान, विश्वासचं सामर्थ्य याच्यावर तुमचा विश्वास आधारलेला नसावा. तुमचा विश्वास हा स्वर्गाच्या परमेश्वरावर जो यहोवा एलशदाय म्हणतो स्वतःला त्याच्यावर तुमचा विश्वास असायला हवा. आणि तुम्ही सुद्धा असं म्हणायला हवं की जो यहोवा एलशदाय त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून मला काही असाध्य, माझ्या जीवनामध्ये सर्व काही साध्य आहे कारण तो माझ्यामध्ये सामर्थ्याने काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. जो अब्राहामाचा देव आहे, तो इसाकाचा देव आहे, जो याकोबाचा देव आहे
आणि जो योसेफाचा देव, जो दाविदाचा देव, जो मोशेचा देव, तो तुमचा आणि माझा देव आहे. यहोवा एलशदाय. आणि त्या देवावर तुमचा आणि माझा विश्वास आहे. आणि म्हणून बाजूला पुन्हा एकदा सांगा, तुझा देव यहोवा एलशदाय आहे. तुला काहीच असाध्य होणार नाही. प्रभू करो तुम्हाला हे करण्यासाठी मदत करू. आपण डोळे करू.